मध्ये जी खंत आहे लेखकाची, ती लेखकाची खंत आहे, मेघनाची म्हणण्यापेक्षा. लेखनातनं मला जर पैसे मिळाले नाहीत तर मला जेवायला मिळत नाही, याच्यामध्ये मला माझी तत्व सांभाळता आली नसती. सेक्स एवढं वावडं का? विशेषतः या कथा काय आहेत हे लक्षात घेतलं तर मला असं वाटतं की मला बोल्ड म्हणणं हे मला पटत नव्हतं. शारीर संबंधांबद्दल किंवा शरीराबद्दलच्या कुठल्याही उल्लेखाबद्दल तिथे सगळ्यांनी फोकस केलं. म्हणजे कौतुक सुद्धा या गोष्टीसाठी आणि हेटाळणी सुद्धा या गोष्टीसाठी. आणि का तर बाई असून असं लिहिते, मी माझ्या खाजगी अवकाशात लिहितेय, तुम्ही तुमच्या खाजगी अवकाशात ते वाचायचंय. तिठ्यावर उभं राहून ह्याचं जाहीर वाचन करा असं तर नाही ना चाललेलं. आहार, निद्रा, भय, मैथून या मूळ आपल्या प्रेरणा आहेत. आपण जेवण्याला बोल्ड नाही म्हणत, आपण जेवण्याबद्दल लिहिलं तर. पण सेक्स म्हटलं की लगेच आपण बोल्ड का म्हणतो? मला असं वाटतं की तो एक इनएव्हिटेबल भाग आहे. तुम्ही जे अश्लील 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 असं म्हणताय, मुलंच जन्माला येणार नाहीत तुम्ही जर त्या क्रियेला अश्लील म्हटलं तर, आणि ते करायचं नाही म्हटलं तर. माझी कथा थिमॅटिकलीच सेक्शुअल आहे अशी कुठलीच कथा नाही आहे. मी काही ब्युटिफाय करून सेक्स लिहिलेलं नाही आहे चाळवण्यासाठी. त्याच्यासाठी पॉन आहे. त्या 3 दिवसाच्या संमेलनामध्ये एक सेशन माझीच मुलाखत होती आणि जवळजवळ 8-9 हजार लोक समोर होती आणि जवळजवळ 2.5 तास त्यांना गुंगवून ठेवलेलं होतं. आणि हे रेकॉर्ड झालेलं असताना मला 15 रुपयाची CD सुद्धा मिळालेली नाही आजपर्यंत. आणि 33 कोटीचं बजेट होतं. नमस्कार, माझं नाव डॉक्टर गिरीश रांगणेकर आणि पॉईंट ऑफ व्ह्यू या आमच्या पॉडकास्टमध्ये आपलं सगळ्यांचं खूप खूप स्वागत. आज माझ्याबरोबर आहे मेघना पेठे. खूप खूप स्वागत आहे आमच्या चॅनलमध्ये आणि खूप मजा येणार आहे गप्पा मारायला. मी नशीबवान आहे, तू आज मला वेळ दिलास आणि आपण आज गप्पा मारतोय. मला विश्वास बसत नाही आहे. माझ्यासमोर आता एक कविता आहे, खापरपणजीची आजी. मेघना या प्रकाराला कविता म्हणत नाही, तुकडे म्हणते. तर एक तुकडा मी आता वाचून दाखवतो आहे. खापरपणजीची आजी. माझ्या खापरपणजीच्या आजीचं नावसुद्धा मला माहीत नाही. परकराचे ओचे बांधून गाणी गात याच्या पारंबीला लोंबकळून ती झुलली तो वडसुद्धा मला ठाऊक नाही. ज्या दगडावर धुतले तिने ऋतुस्नात बोळे, ज्या नदीचे पाणी झाले लाल जांभळे काळे, तो दगड ती नदीसुद्धा मला माहीत नाही. जेव्हा पहिल्यांदा कणली ती संभोगाच्या कभिन्न रात्री, तो स्वर सुखाचा की सूर दुःखाचा होता ते सुद्धा मला ज्ञात नाही. जन्म देताना तिने फोडलेला हंबरडा मी ऐकलेला नाही. तिला वारंवार फुटलेला पानासुद्धा मी चाखलेला नाही. तिने शेंदलेल्या घागरीही मी वाहिलेल्या नाहीत. तिला दिसलेला खुणा देखील मी पाहिलेला नाहीत. कसा गेला तिचा जीव जाताना, कशात अडकला ठाऊक नाही. कोण रडले तिच्यासाठी, कोण कुढले उरलेल्यातले माहीत नाही. कोणी वेचली तिची विरासत, कोणी उष्टावून फेकून दिली याद नाही. कोणी कुठले वसई घेतले, कोण उतले, कोण मातले ज्ञात नाही. मात्र तिच्या तपशिलांची राख उधळणारा वारा अजूनही वाहतो. भला मोठा श्वास होऊन माझ्या छातीत अडकतो. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश त्याच असतात पारंब्या कालातीत वटवृक्षांना. अजूनही लोंबकळून झुलतात मुली ज्यांना. खापरपणजीची आजी नाही म्हणावं तर तसे नाही, पण तिचं नाव मात्र आता कोणाला ठाऊक नाही. तर मेघना पेठे आज या पॉडकास्टमध्ये आपल्यासोबत आहे. माणसाच्या जगण्याकडे आरपार पाहू शकणारी, अतिशय प्रसिद्ध, तितकीच बंडखोर आणि मनस्वी लेखिका. ही बंडखोरी आपण आत्ताच्या पहिल्या कवितेमध्ये किंवा पहिल्या तुकड्यामध्ये पाहिली, अनुभवली. हंस अखेला जो 1997 साली पहिला कथासंग्रह आला, त्यानंतर आंधळ्याच्या गायी 2000 साली आलेला कथासंग्रह. या 2 अतिशय नावाजलेल्या कथासंग्रहानंतर आलेली नाती चरामी, मला वाटतं 2005 साली आलेली कादंबरी, ही जी तितकीच गाजली, तितकाच प्रतिसाद वाचकांचा तिला लाभला. आणि त्यानंतर तब्बल 20 वर्षांनी आलेलं डन दॅट बीन देअर म्हणजेच DTBT हे मेघनाचं पुस्तक, ज्याची साहित्य वर्तुळात पुन्हा एकदा तितकीच मोठी चर्चा सुरू आहे. मेघनाच्या आधीच्या मला वाटतं 3ही पुस्तकांच्या 8पेक्षा जास्त आवृत्त्या प्रकाशित झाल्यात. पण यावेळच्या यशामध्ये मेघना, मला असं वाटतं मूलभूत फरक हा आहे की या पुस्तकासाठी तू प्रकाशक पण आहेस आणि कुठलाही अनुभव नसताना प्रकाशन क्षेत्रामध्ये उतरून त्या पुस्तकाची दुसरीसुद्धा आवृत्ती येते आहे.
तर मला असं वाटतं लेखक म्हणून अभिनंदन आणि प्रकाशक म्हणून सुद्धा अभिनंदन, असं दुहेरी अभिनंदन या निमित्ताने आपण सगळ्यांनी करायला हवं. तर खूप खूप अभिनंदन. थँक्यू. मेघना तिच्या साहित्यातून व्यक्ती स्वातंत्र्याचा पुरस्कार करते, नातेसंबंधांची, लग्नसंस्थेची चिकित्सा करते. तिच्या सगळ्या नायिका आत्मचिकित्सा करताना कठोर होतात. तर हे प्रस्तावनापर वर्णन झालं. आपल्याला वेगवेगळ्या पुस्तकांच्या वेगवेगळ्या कथांच्या निमित्तानं त्या त्या पानांवरती मला काही काही जे जे काही अनुभवलं आहे, भावलं आहे, त्या सगळ्या तपशिलामध्ये मी शिरणार आहे. आणि मला खूप काही जाणून घ्यायचं आहे, खूप उत्सुकता आहे. पहिल्यांदा मला जाणून द्यायचं तुझी सुरुवातीची बॅकग्राऊंड, जी जन्मापासून मुंबईकर आणि नंतर आता गेले काही वर्ष पुणे. तर आता मुंबईकर आहेस का पुणेकर आहेस? पहिली गोष्ट म्हणजे मी पुण्यात नाहीच आहे, मी बाणेरला आहे. आणि बाणेर हे पुण्याचं एक उपनगर आहे आणि अस्सल पुणेकरांना फार अस्मितेचा प्रश्न असतो त्यांचा, की बाणेर म्हणजे काही पुणे नाही हा वगैरे असं. त्याच्यामुळे मी त्यांच्या त्या अस्मितेवरती टाच आणू शकत पण मी नाही. तरी आणि सुद्धा असं समजा तडजोड केली की बाणेर पुण्यात आहे, तर पुणे पुणेकर जिल्ह्यात की आहे. मुंबई, हो हो. तर पुणेकर की मुंबईकर? आता मी अर्थातच बाणेरला आहे आणि आता सगळं बाडबिस्तरा घेऊनच मी इथे आलेली आहे. आता पुन्हा मुंबईला जाण्याचा काही प्रश्नच नाही आहे, कारण माझं घर मुंबईत कधीच नव्हतं. मी कायम भाड्याच्या घरात किंवा आमच्या रिझर्व्ह बँकेच्या क्वार्टर्समध्येच राहिलेली आहे आणि तिथे मी घर केलंच नव्हतं विविध कारणांनी. आणि त्याच्यानंतर मात्र शेवटची माझ्या नोकरीची जी 10 वर्ष होती ती मुंबई माझ्या अंगावर आली होती. ह्याच्यात मला एक क्लिअर करायचं आहे की आपण जेव्हा मुंबई म्हणतो ना, तेव्हा एक होमोजिनियस सिटी असं नाही आहे. मुंबईमध्ये अनेक मुंबई आहेत. खरं. त्यामुळे तुझ्या वाट्याला कुठली मुंबई येते खरं. यांनी तुला मुंबई भावते की नाही, आवडते की नाही, हवी आहे की नाही, हे सगळं ठरेल. तर माझ्या वाट्याला जी मुंबई आली ती मला जरा अंगावर यायला लागली. शेवटची 10 वर्ष तर अगदीच. तिथला प्रवास, तिथली हवा, त्याच्यानंतर गर्दी, रस्त्यांच्या अवस्था, दगदग, हे खूप मला व्हायला लागलं. आणि त्यातनं तिथे कुठल्याही तऱ्हेची कल्चरल होमोजेनिटी तर अजिबातच नव्हती. ती माझ्या कधीच वाट्याला आली नाही. आता मुंबई कोणाला हवीशी वाटते? काही स्मॉल टाऊनमधनं आलेल्या माणसांना मुंबई हवीशी वाटते, सोडावीशी वाटत नाही. कारण मुंबईमध्ये काही तसे गुण आहेत. हां, आता उदाहरणार्थ ज्यांना पब लाईफ पाहिजे, ज्यांना क्लब लाईफ पाहिजे, ज्यांना हॉटेल्स, मॉल्स, पार्ट्या किंवा थिएटर आणि सिनेमा ह्याच्यामध्ये करिअर करायचे किंवा थिएटर आणि सिनेमा ह्याच्यात प्रेक्षक व्हायचे, तर किंवा सगळ्यात सुधारित आणि मॉडर्न असं काहीतरी पहिल्यांदा मुंबईमध्ये इंट्रोड्यूस होतं. दुसरा मुंबईचा अतिशय वैशिष्ट्यपूर्ण स्वभाव म्हणजे ती व्यक्तिनिरपेक्ष आहे. तुला हवं तसं तिथे असता येतं आणि नोबडी बॉदर्स. म्हणजे आपण मरून जरी पडलो, नोबडी बॉदर्सचा त्रास होतो? नोबडी बॉदर्सचा त्रास नाही होत. इनफॅक्ट एव्हरीबडी बॉदर्स याचा त्रास होतो. तर त्याच्यामुळे मुंबईचा तो एक मोठा ॲडव्हान्टेज होता. आणि त्यासाठीच मी काही गोष्टी, म्हणजे उदाहरणार्थ प्रमोशन्स नाकारली का, तर मला इमिजिएटली मुंबई सोडावी लागली असेल. आणि त्यावेळेला माझी अशी समजूत होती की जरी अगदी देशातल्या राजधान्यांमध्ये आपली ट्रान्सफर झाली, कारण रिझर्व्ह बँकेत राजधान्यांमध्येच होते ट्रान्सफर, तर तरीसुद्धा तिथलं वातावरण आणि मुंबईचं ह्याच्यात फरक पडेल. आणि मुंबई जसा मला एक स्वतःचा अवकाश देते आणि कोणालाही काहीही वेळच नसतो तुमच्याकडे बघायला, तुमच्या आयुष्यामध्ये डोकावून बघायला आणि चौकस असायला आणि गॉसिप, याच्यासाठी वेळच नसतो. म्हणजे त्यांना करायचं नसतं असं नाही, वेळ मिळाला की ते करतात तिथे सुद्धा, परंतु ते तुम्हाला टोचत नाही. त्याच्यामुळे मला म्हणजे जी माणसं स्वतःच्या पद्धतीने जगू इच्छितात त्या सगळ्या लोकांना मुंबई आवडू शकते. त्यामुळे मला मुंबईचा तो एक ॲडव्हान्टेज वाटतो. 2 गोष्टी मी मुंबईच्या मिस करते, ते म्हणजे मुंबईचा समुद्र, जिथे मी तासनतास जाऊन बसायची मरीन ड्राईव्हच्या त्या समुद्रावरती, आणि मुंबईची पाणीपुरी. पण पाणीपुरी रस्त्यावर उभं राहून खाल्लेली, आणि ते भैये आणि त्यांच्याशी आपले होणारे नातेसंबंध नंतर तयार जे होतात, मैत्री जी होते, आणि आपण जात असताना ते अगदी हाक मारून सुद्धा थांबवतात अनेक वेळा. या 2 गोष्टी मात्र मी इथे आल्यानंतर मिस करते. या व्यतिरिक्त मी काहीच मिस नाही करत, कारण हल्ली काय झालं आहे की व्हॉट्सअपमुळे, फोन्समुळे आपले जे मित्रमैत्रिणी वगैरे असतात आणि जे नातेसंबंध तयार झालेले असतात त्यांच्याशी आपण संपर्कात एनिवे राहू शकतो. आणि मुंबईत जरी मी राहिले असते तरी त्यांच्याशी प्रत्यक्ष भेटीगाठी, मुंबईचं लॉजिस्टिक्स लक्षात घेता, खरोखरच जिकिरीचं आहे. त्याच्यामुळे ते काही झालं नसतं. रिझर्व्ह बँकेची नोकरी
आणि मुंबईचं इतकं हेक्टिक लाईफ, हम्म. अशा पार्श्वभूमीवरती लिखाणाला वेळ कसा झाला आणि पहिल्या कथेचा जन्म कसा झाला? हे बघ, लिखाणाला वेळ म्हणजे तुला तुला असं नाही ना होत की अरे ते एवढं तू गडबडीत असतोस, तुला श्वास घ्यायला वेळ कसा मिळतो, असं तर होत नाही ना, तू घेत असतोस तो. तर तसं मला असं वाटतं की लिखाण म्हणजे ॲक्च्युअली लिहिणं नाही बरं का गिरीश, प्रत्येक वेळेला लिखाणाचा जो प्रोसेस आहे, म्हणजे जे मी तुला मगाशी म्हटलं की तू निरीक्षण करत असतोस, तू एखादा अनुभव घेत असतोस, तर तो इतरांपेक्षा वेगळ्या पद्धतीने घेत असतोस आणि घरी आल्यानंतर त्याचा विचार करत असताना तू स्वतःतनं वेगळा होऊन स्वतःकडे पण बघतोस. हा सगळा जो रियाज आहे तो तुझा सायमल्टेनियसली सुरू असतो, त्याच्यासाठी वेगळा वेळ काढावा लागत नाही. ॲक्च्युली पेपरवरती लिहिणं ह्याला वेळ काढावा लागतो आणि त्यावेळेला तुला तुझी एकतानता पाहिजे, एकाग्रता पाहिजे, पाहुणं वगैरे. तादात्म्य पावणं हे मगाशीच मी म्हटलं, ते केल्याशिवाय. पण ते तुला एखादा प्रसंग तू बघत असताना रस्त्यावरची मारामारी साधी असेल, मार खाणारा माणूसही तू झालं पाहिजेस, मारणारा माणूसही तू झालं पाहिजेस आणि घरी आल्यानंतर तुला मार खाणारा माणूस मार खात का होता आणि तेव्हा त्याला काय होत होतं आणि मार देणारा माणूस का चिडला होता आणि त्याला आलेला राग आणि त्याच्या आतमध्ये होणारी भावनांची सगळी आंदोलनं ही तुझी झाली पाहिजेत. हा लेखनाचा रियाज आहे. त्यावेळेला तू काही कागद हातामध्ये घेऊन रस्त्यावर उभं राहून ती मारामारी बघत असताना लिहित नसतोस. चित्रकारासारखी. हां, लिहित नसतोस तू. परंतु घरी आल्यानंतर ते जे तुझ्या स्मृतिकोशात साठवलेलं Print आहे झालंय. ते पुन्हा रिकॉल करणं, हा मुद्दा आहे. तर त्याच्यामुळे लिखाणाला वेळ मिळतोच आणि मग ॲक्च्युअल लिहायला शिवाय रेटा असतो. तुझा सल असतो तो तुला काढायचा असतो ना आतला. तर त्याच्यामुळे तुला तो वेळ काढावा लागतो. तुला जी गोष्ट महत्त्वानी आणि अग्रक्रमाने करायची असते त्याच्यासाठी तू वेळ काढतोस. पण मग असं किती साठत साठत गेलं आणि पहिली कथा आली? ॲक्च्युली पहिली कथा माझी जी आहे ती असं पहिली किती print होत प्रकाशित गेलं? झालेली कथा नाही आहे. पहिली प्रकाशित झालेली कथा स्ट्रगलरची होती 1991 साली आणि त्याच साली पुस्तकामध्ये जी समुद्री चहूकडे पाणी हो. ही कथा आहे, पण जी कॉलनी म्हणून प्रसिद्ध झाली. त्या 2 कथा पहिल्या वर्षी प्रकाशित झालेल्या पहिल्या कथा, परंतु मी लिहायला घेतलेली पहिली कथा ही कोल्ह्याचं लगीन ही होती. आणि तुला मजा वाटेल, मी ॲक्च्युली ती लिहिली होती पहिल्यांदा आणि त्याचा एक ड्राफ्ट तयार केलेला होता आणि झालं असं की मी नंतर डायऱ्या लिहित असायची, सतत रोज डायरी लिहित असायची. माझ्या असं लक्षात आलं की जवळजवळ 8 वर्षापूर्वी त्यातली ती 2 पात्रं माझ्या डायरीत लिहिलेली होती ओके. आणि मी विसरून गेले होते ते. म्हणजे याचाच अर्थ ते बीज केव्हा पडलेलं असतं आणि ते फलद्रूप केव्हा होणार, ते आपल्यालाही अंकुरणार माहिती नसतं. केव्हा, ते आपल्यालाही यू माहिती नेव्हर नसतं. नो, ते केव्हा होतं ते तुला माहिती नाही आहे. हम्म. पण झालं असं की मी त्याचं ड्राफ्ट तयार केलेला असला तरी ती कथा भरली नव्हती. म्हणजे एखादा शिंपी जसं झबलं कापून ठेवतो पण ते झबलं तयार झालेलं नसतं. खरंय. ते मला कसं कळलं तर ह्या पहिल्या 2 कथांचे ड्राफ्ट्स माझा एक मित्र होता जो मला नेहमी एन्करेज करायचा लिहिण्यासाठी, तू लिही. त्याला दाखवायला म्हणण्यापेक्षा वाचायला नाही द्यायला, कारण तो मराठी नव्हता, त्याला काही मराठी वगैरे यायचं नाही. पण ब्लेस कर असं म्हणून, हे बघ माझं पूर्ण लिहून झालंय असं म्हणून दाखवायला ऑफिसमध्ये घेऊन गेले होते आणि ती बॅग माझी चोरीला हो, गेली. हो. ती एक कथा आहे. तर त्याच्यामुळे तो म्हणाला ते आता लगेच परत लिहिलंस तर ते तुला आत्ताच्या आत्ता पुन्हा लिहिता येईल, नाहीतर ते वाळेल, ते कुठे जाणार नाही, ते असेल पण ते पुन्हा रिकॉल करणं आणि पुन्हा उपसून काढणं याला वेळ जाईल, तर तू लगेच कर. म्हणून मी लगेच लिहित असताना माझ्या असं लक्षात आलं की मी ते तसंच्या तसं आठवत नव्हते आणि त्याच्यामध्ये काही पात्र, काही प्रसंग, काही घटना या इंट्रोड्यूस झाल्या पुन्हा लिहित असताना दोन्ही कथांमध्ये. हो हो. आणि त्या अनुभवानंतर माझ्या असं लक्षात आलं की त्याला एक 3 डायमेन्शनल एक रूप आलं आणि ती भरली कथा, व्यक्तिचित्रणं पण सघन झाली. आणि मी ज्या आधीच्या ड्राफ्ट्समध्ये हो हे पूर्ण झालंय असं मानत होते ते नाही. त्यामुळे लेखक म्हणून सुद्धा माझी एक जाणीव थोडीशी वेगळी झाली. तर त्याच्यामुळे मला ही जी पहिली कथा मी लिहिली होती ना त्याच्यातही तेच जाणवलं की अरे आपण हे झालंय असं समजत होतो, पण नाही. मंजुळाबाई त्यांचं आयुष्य त्या कुठून सुरुवात करतायत आणि त्या आशुतोषचं आयुष्य त्याच्या आयुष्यामध्ये काय घडलेलं आहे आणि म्हणून तो आजचा आहे. मंजुळाबाई आजच्या कुठून आहेत, काय काय घडलं म्हणून आहे. त्यांचा मुलगा ॲक्सिडेंटमध्ये गेला आहे, नवऱ्याला पॅरालिसिस झालेलं आहे, हे रोजचं असं लोकांच्या घरी धुणी भांडी करण्याचं आयुष्य आणि एक मोनोटनी आणि एक प्रकारे आपल्याला काहीतरी जे हवं आहे त्यापासून आपण वंचित राहतोय आणि आपल्याला जे काहीतरी हवं आहे ते आपल्याला मिळत नाही आहे याची एक रुखरुख, हे त्यांचं आयुष्य आहे. आणि आशुतोषचं आयुष्य असं आहे की एक भरलं कुटुंब सोडून तो व्यवसायासाठी किंवा पुढच्या ग्रोथसाठी तो शहरामध्ये आल्या, जे शहर त्याला
व्यक्ती म्हणून ओळखत नाही. पण त्याचबरोबर त्या कुटुंबाचा विचार करताना त्याला असं लक्षात येतं की त्या कुटुंबाचा आता आपण भाग नाही आहोत, त्यामुळे येणारा एकटेपणा हा त्याला आलेला आहे. तर ह्या सगळ्याला भरलं पाहिजे आपण, नुसतं असं सांगून नाही चालत कथेमध्ये. ते विणणं हां, सगळं. की गिरीशला असा असा राग आला किंवा गिरीश तिरसट आहे असं मी म्हणून नाही चालत. का आहे ह्याच्यात मला शिरावं लागतं, तर ती कथा सघन होते. तर तशा पद्धतीने ती जवळजवळ रिराईट झाली आणि मग नंतर ती प्रकाशित झाली मंजुळाबाईंची. आणि ती दोन्ही पात्र मला फार वेगवेगळ्या ठिकाणी दिसली होती. मंजुळाबाई एका घरी काम करणाऱ्या अशा दिसल्या होत्या बाई, अतिशय टापटीप दिसायला, खरं म्हणजे एका काळी तर सुंदर असतील अशा, आणि स्वच्छ आणि अशा बाई, आणि शांत राहून त्या काम करायच्या आणि जायच्या, हे मी बघत होते. आशुतोषही मला वेगळ्याच एका कॉन्टेक्स्टमध्ये दिसला होता. माझ्या भावाच्या कॉलनीमध्ये एक मुलगा होता, असा बॅचलर आणि असा, आणि त्याच्या डोळ्यामध्ये ना एक काहीतरी कारुण्य होतं. बाकी तो बोलायचा वगैरे जास्त नाही, पण त्याच्या चेहऱ्यावर आणि डोळ्यामध्ये एक कारुण्य होतं आणि कुठेतरी त्याला दुसऱ्याविषयी एम्पथी वाटते असं मी इमॅजिन केलं होतं. तर माझ्या एकदा असं मनात आलं की ह्या बाई जर त्याच्याकडे काम करत असतील तर काय होईल. आणि मग मी ती कथा लिहिली आणि मग ती भरली. वाव. हंस अकेलामध्ये कथांची जी नावं आहेत ती पण काही सामान्य नाही आहेत. म्हणजे कथेचं नाव समुद्र, पाणी, कोल्हा, लग्न, उत्सव असे नाही आहेत. पहिल्या कथेचं नाव आहे समुद्री चहूकडे पाणी. नंतरचं आहे एक दिवस स्ट्रचा. तिसरं आहे कोल्ह्याचं लगीन, ज्याच्याबद्दल आपण आता बोललो. हो आवे लागे, स्मरणाचा उत्सव जागून, सीसॉ, छाया, माया आणि काया. तर मायक्रो विचार आणि मॅक्रो विचार ह्या कथांची नावं झाली. पुस्तकाचं नाव मात्र हंस अकेला आहे. तर काय सांगशील कथांच्या नावांबद्दल आणि पुस्तकाच्या टायटलबद्दल? एकूण कसा विचार यामध्ये डोकावतो? थँक्यू. ह्याच्यामागे काहीतरी विचार आहे एवढं तरी तू म्हटलंस आणि मान्य केलंस. कित्येकांना मी हे चूष म्हणून केलं आहे असं वाटतं. कारण त्यावेळेला पद्धत अशी होती की एखाद्या कथेचं शीर्षक घ्यायचं आणि ती कथा, आणि उदाहरणार्थ समुद्री चहूकडे पाणी आणि इतर कथा असं शीर्षक देण्याची पद्धत होती. तर ह्याच्यामध्ये कथासंग्रहाचं जे शीर्षक आहे त्या नावाची कुठलीच कथा नाही आहे. तर त्याच्यामागे माझा असा विचार होता की कथासंग्रहाच्या शीर्षकाने, तू जे मायक्रो आणि मॅक्रो म्हणतोयस त्याच्यामध्ये मॅक्रो विचार होता की कथासंग्रहाच्या शीर्षकाने सगळ्या कथांमध्ये जे एक सामायिक आशयसूत्र आहे त्याच्याबद्दल बोलावं. आता मी सांगीतिक भाषेत, तू गाणीविणी म्हणतोस म्हणून तुला सांगते, सांगीतिक भाषेमध्ये म्हणजे एखादा राग असतो, त्या रागामध्ये एक वादी सूर असतो, मुख्य सूर. बाकीचे सूर नसतात असं नाही, ते असतात, परंतु त्या सुरांवर जाऊन पुन्हा पुन्हा आपण त्या वादीसुरावर येतो आणि तिथे न्यास घेतो, तिथे थांबतो, पुन्हा तिथून निघतो, पुन्हा वेगळे सूर त्यांची आलापी करतो, पुन्हा आपण त्या वादीसुरावर येतो. आणि त्यामुळे त्या रागाचं स्वरूप स्पष्ट होतं, त्यामुळे त्या रागाचं सौंदर्य खुलतं. आणि हे जे होतं ते माझ्या डोक्यामध्ये होतं की कथासंग्रहाच्या नावाने त्या सर्व कथांमध्ये कुठलं सामायिक आशयसूत्र आहे ते सांगावं. आता आपण उदाहरणच घ्यायचं तर एकच घेऊया, हंस अकेला. हंस अकेलामध्ये एकटेपणाविषयी मला म्हणायचं होतं. पहिल्याच पानावर मी जे उद्धृत केलेलं आहे की जैसे पात गिरे तरुवर के, मिलना बहुत दुहेला, क्या जानू किधर गिरेगा, लग्या पवन का रेला, हे जे कबीराच्या भजनामधलं, की म्हणजे आपण अशा घटना घडतात, काळाच्या ओघामध्ये असे प्रसंग येतात, असे विचार आपल्या मनात येतात किंवा अशा शंका आपल्या मनामध्ये येतात की ज्यामुळे आपण इतरांपासून तुटतो. आपल्याला आपलं वेगळेपण जाणवतं की मला असं नाही जगायचं, पण मला हे सगळेजण असं जगायला सांगतायत किंवा असं जगायला लावतायत. त्यावेळेला तुला येणारा एकटेपणा, की मी मायनॉरिटीत आहे ह्यानी येणारा एकटेपणा, कधी कधी तू स्वतःपासूनच तुटतोस. काहीतरी असं घडतं की ज्याच्यामुळे की जो विश्वास मी बाळगला किंवा ज्याच्याबद्दल मला खात्री होती त्याला तडा जातो. आणि मग आजपर्यंतचं माझं जे आयुष्य होतं आणि मी स्वतःविषयी जो विचार करत होतो की हे माझं कुटुंब आहे, माझी आई वडील, हा माझा भाऊ, ही सगळी माझी माणसं आहेत, ह्या सगळ्याला तडा जातो. आणि आजपर्यंत तू जे मानत होतास ते स्वतःपासून पण तू तुटतोस. तिथून येणारा एकटेपणा. हां, तर एकटेपणा हे या सगळ्या कथांमध्ये सूत्र आहे. मग आता कथांची नावं वेगळी काय आहेत? हंस अकेला 1, हंस अकेला 2 असं म्हणून कथांची नावं का नाही दिलेली? तर त्या कथांमधले जे तपशील आहेत
आणि त्या कथांमधला पट जो आहे आणि तो कसा विणलेला गेलेला आहे हे त्या कथांची शीर्षकं सुचवतात. वा. म्हणजे आता उदाहरणार्थ समुद्री चहूकडे पाणी. आता इथे मात्र असं झालेलं आहे की मी माझ्या वाचकांकडनं माझ्या काही अपेक्षा आहेत ते म्हणजे त्यांना समुद्री चहूकडे पाणी पिण्याला थेंबही नाही हे माहिती असायला पाहिजे. म्हणजे समुद्री चहूकडे पाणीचा खरा अर्थ हा आहे की आपण सगळ्या माणसांच्याच असतो, आपण सगळ्या गर्दीमध्ये असतो आणि तरीही आपण कोणाचेच नसतो आणि आपलं कोणी नसतं. ही जाणीव त्या कथेतल्या नायिकेला, त्या नायिकेलाच नाही, त्या कथेमध्ये नेरुरकरची बायको आहे किंवा पाठकची बायको आहे, त्यांना सुद्धा त्यांचं आयुष्य ज्या पद्धतीने वळण घेतं त्याच्यानंतर होणाऱ्या एका जाणीवेमध्ये हेच जाणवतं की नाही आहे, मी कुठेच नाही, माझं कोणीच नाही आहे. हां, आणि तरीही त्यांना व्यवस्था सुरू ठेवावी लागते. तर हे सूचित करायचं होतं आणि त्याच्यामुळे त्याचं हंसकेला एक असं नाव नाही आहे, तर समुद्री चहूकडे पाणी असं नाव आहे. आता उदाहरणार्थ कोल्ह्याचं लगीन. कोल्ह्याचं लगीनचा अर्थ बऱ्याच जणांना कळला नाही. असं आत्ताच मी एक मुलाखत दिली, तिथे मला तो म्हणत होता की हे अनेक वाचकांना कोड्यात टाकणारं आहे. तर आपल्याकडे गावाकडे अत्यंत अनपेक्षित आणि अकस्मात येणाऱ्या पावसाला कोल्ह्याचं लगीन म्हणतात. म्हणजे आकाशामध्ये कुठल्या एखाद्या बारक्या ढगाचा सुद्धा, काळ्या ढगाचा सुद्धा मागमूस नसतो, पण अचानक ऊन असतं आणि पाऊस सुरू होतो. तर तसंच त्या कथेमध्ये तो जो शेवटी त्यांचा शारीर संबंध येतो, कुठे दूर दूर शक्यता नाही आहे त्याची, त्यांच्या सुद्धा जाणीवेत ते नाही आहे. नेणीवेत आहे कदाचित, पण जाणीवेत नाही आहे. हां, तर अशा वेळेला ते जे होतं ते का होतं, तर त्यांना आशुतोषविषयी वाटणारी ममता, जिव्हाळा, कुतूहल आणि तो एकटा राहतो याबद्दल वाटणारी खंत, त्याला सुद्धा ह्या बाई शांतपणे येऊन काम करून जातात आणि आपलं हे जे विराण एकटं आयुष्य आहे त्याच्यामध्ये थोडासा एक मायेचा शिडकावा, कोणीतरी आल्यामुळे तो जो एकटेपणा आहे तो भंगणं, याच्याबद्दलची एक कृतज्ञता ही आहे. त्यांच्या वयामध्ये पण फरक आहे, त्यांच्या रोल्समध्ये फरक आहे. तो एम्प्लॉयर आहे, ती एम्प्लॉई आहे आणि तरीही तिथे एक्सप्लॉयटेशन नाही आहे त्या शारीर संबंधात. दोघांचीही ती गरज आहे एकटेपणावर मात करून दुकटेपणाचा भास थोडा काळ जगण्याची. तर त्यामुळे त्या कथेचं नाव कोल्ह्याचं लगीन असं आहे की अचानक ते आलं, कोणीही ते प्लॅन केलेलं नव्हतं त्या दोघांपैकी, बरोबर, आणि पुन्हा ते होईल असं नाही. तर अशा रीतीने म्हणजे त्या मायक्रो विचार हा आहे की त्या कथेचा पट काय आहे आणि त्या कथेमध्ये मला काय म्हणायचं त्यानुसार ते शीर्षक आहे आणि कथा संग्रहाचं शीर्षक आहे त्या सर्व कथांमध्ये काय सामायिक आहे. वादीसूर. वा वा वा. मला असं वाटतं या हंसकेलाचं ब्लर्बही तूच लिहिलंयस. सगळ्याच पुस्तकांचं ब्लर मी लिहिलं. म्हणजे माझ्याच लिखाणातला काही भाग घेऊन त्या पुस्तकामध्ये एकूण काय आहे त्या ब्लरची स्टोरी सांगू. येस. हां, म्हणजे काय झालं होतं, मला मुळामध्ये सगळंच नवीन होतं, सगळंच पहिल्यांदा होतं. तर मी माझे प्रकाशक जे दिलीप माजगावकर आहेत त्यांच्याशी बोलत होते. दिलीप माजगावकरांचं एक वैशिष्ट्य सांगते, ते म्हणजे त्यांना माणसांची पारख खूप छान आहे आणि पण ते तुमचं म्हणणं अगदी नीट ऐकून घेत असतात आणि त्याच वेळेला ते तुमची पारखही करत असतात की तुम्ही कितने पाणी में है, हां, किती खोली आहे या माणसाला, किती मॅच्युरिटी आहे किंवा काय ह्याचा विचार आहे, किती सिरियसनेस आहे, ह्याचं ते आपल्या परीने जोखत असतात आणि मूल्यमापन करत असतात. तर ती त्यांची जाण खूप चांगली आहे. तर तेच सगळ्या गोष्टी मला हळूहळू इंट्रोड्यूस करत होते. तर ते मला म्हणाले, अहो तुम्ही आता ते ब्लर्ब लिहून दे मेघना. तर मी म्हटलं की म्हणजे काय असतं. ते म्हणाले मागच्या बाजूला नाही का ते लिहिलेलं असतं, ते आता आपल्याला करायला लागेल. तर मी म्हटलं नाही, मग ते मीच लिहिणार. ते म्हणाले तू कसं लिहिणार, त्याच्यामध्ये त्या कथांची स्तुती असते, त्या लेखकाबद्दल काहीतरी असतं आणि त्याची भलामण करणार काय, ते तूच लिहिणार, स्वतःच करणार ते. म्हटलं नाही, मला स्तुतीभीती नाही करायची, मला त्या पुस्तकात काय आहे ते थोडक्यात त्या ब्लर्बमध्ये यावं असं मला वाटतं, तर मीच लिहिणार. मग त्याच्यानंतर मी त्यांना म्हटलं, अहो शब्दमर्यादा काय. ते म्हणाले तू लिही तर खरं, मग त्याच्यानंतर बघू आपण. तर मी मोठ्याच्या मोठं लिहून दिलं त्यांना की काय काय हंसकेलामध्ये आहे. आणि मग ते म्हणाले हे कसं छापणार एवढं. आणि मग मला म्हणाले की हे एवढं जड झालेलं आहे की हे फक्त श्रीपू आणि मेपूंना कळेल, महाराष्ट्रातले मेपू रेगे आणि श्रीपू भागवत. बाकीच्या 998 प्रती मला माळ्यावर ठेवाव्या लागतील. तर मी म्हटलं की दिलीपराव तुम्ही दुसऱ्या आवृत्तीची तयारी करा.
तर ते मला म्हणाले, कुठून येतो हा कॉन्फिडन्स? म्हणजे पुस्तक अजून आलेलं नाही, तुझं नाव कोणाला माहिती नाहीये, बाजारात अजून येणारं जे पुस्तक आहे त्याची दुसरी आवृत्ती काढा, असं तू मला आत्ताच वा. सांगते. मी म्हटलं हो, मला खात्री आहे, कारण ह्याच्यामध्ये लोकांना स्वतःशी रिलेट करता येईल असं काहीतरी आहे, हे मला आतमध्ये माहिती होतं. हम्म. तर अशा रीतीने तो ब्लर्ब मी लिहिला होता, तो छोटा मात्र मंगला आटलेकरनी केलेला आहे. आणि आंधळ्याच्या गाईमध्ये पण असंच आहे. माझ्या एका कथेमधला एक भाग त्याच्यामध्ये आहे की जे पूर्ण पुस्तकाबद्दल म्हणता येईल. भाष्य करतो. आणि नातीचरामीमध्ये सुद्धा माझ्या मनोगतातला भाग त्याच्यामध्ये आहे. वा. त्यामुळे माझा ब्लर मी कोणाला लिहायला देत नाही. आणि त्याच्यामुळे काय झालं एक फायदा, की दुसऱ्या कोणी मला विनंती केली माझ्या पुस्तकाला ब्लर्ब लिहिशील का, तर मला एक मॉरल राईट मिळाला नाही म्हणायला की बघ माझ्या पुस्तकांवर पण मी दुसऱ्या कोणाला सांगितलं नाही, तू पण तसं स्वतःच लिही असं. त्या ब्लरमध्ये एक पॅराग्राफ मला इथे उद्धृत करावासा वाटतो. हां. माणसाच्या जगण्यात प्रातिनिधिक असं काही नाही. हं. अगदी आपण सुद्धा आयुष्यातल्या वेगवेगळ्या टप्प्यांवर वेगवेगळे असल्याचा अनुभवत असतोच की. हं. जितकी आपली उमजण्याची ताकद मोठी हं. तितकं आपलं भंगणं अधिक. समजणं आणि उमजण्यातला फरक, हं. की आपल्याला असं वाटत असतं की आपल्याला समजलं हां. एखादा अनुभव घेतल्यानंतर. हं. आणि कालांतराने आपण जेव्हा त्या अनुभवाला रिव्हिजिट करतो हं. त्यावेळेला आपल्या लक्षात येतात त्यातले पदर आतले, अरे याचा हा पण अर्थ होता, अरे त्या व्यक्तीला त्यावेळेला हे पण म्हणायचं होतं का, हं. मग काय झालं असेल त्याचं त्यावेळेला, आपण असं ताडकन त्याला हे असं म्हटलं. हं. कितीतरी तऱ्हांनी तुला तो अनुभव हं. पुन्हा घेताना किंवा पुन्हा रिकॉल करताना हं. आणि जगताना तुला त्यातले वेगवेगळे अर्थ समजत जातात. हं. आणि मग तू एक अर्थ समजलाय म्हणून जो आनंदात असतोस हं. ते तडकतं. हं. तुझी स्वतःबद्दलची पण जी काही हं. प्रतिमा तयार झालेली असते ती पण तडकते हं. आणि ते भंगणं. हं. त्यामुळे ओके. जितकं उमजणं जास्त, तितकं जितके पदर तुला जास्त कळत जातात हं. तितकं तुझं पुन्हा पुन्हा भंगणं होतं. पण तुझी म्हणजे अशी एक सलग अशी इमेज राहूच शकत नाही. अज्ञानात सुख असतं ही जी म्हण आहे ती बरोबर आहे. इन अ वे, कारण तोपर्यंत आपण भंगत नाही, हां. अज्ञान जोपर्यंत आहे. पण जीवनाचीच अशी व्यवस्था आहे की अज्ञान कायम राहणार नाही. हं. त्याच्यामुळे भंगणं हे अटळ आहे. हंस अकेला हा पहिला कथासंग्रह प्रसिद्ध झाल्यानंतर श्रीपू भागवतांचं पत्र आलं. आणि त्याची सुरुवात अशी होती की तुमच्या कथांना, श्रीपू म्हणतात, तुमच्या कथांना धाडसी किंवा बोल्ड म्हणणं हे तुमच्यासाठी अन्यायकारक आहे. माणसाच्या जगण्यातली व्यामिश्रता तुम्ही जाणली आहे. काय वाटलं ते वाचून? मस्त वाटलं, खूप दिलासा वाटला. झालं असं की माझा कथासंग्रह प्रसिद्ध झाल्याबरोबर तो एका वेगळ्या अर्थाने गाजला आणि खूप लोकांनी त्याच्याबद्दल बोलायला सुरुवात केली की बस. परंतु जसं आपण म्हणतो ना, लग्नामध्ये नवरीपेक्षा तिच्या नथीची किंवा पैठणीची चर्चा जास्त, तसं व्हायला लागलं की त्यातल्या सेक्स संबंधी किंवा शारीर संबंधांबद्दल किंवा शरीराबद्दलच्या कुठल्याही उल्लेखाबद्दल तिथे सगळ्यांनी फोकस केलं आणि त्याच्याबद्दल अरे वा असं झालं. म्हणजे कौतुक सुद्धा या गोष्टीसाठी आणि हेटाळणी सुद्धा या गोष्टीसाठी. आणि का, तर बाई असून असं लिहिते. तर मला या गोष्टींमुळे, या दोन्ही गोष्टींमुळे, बाई असून असं लिहिते म्हणजे पुरुषांनी हे लिहिलं तर चालेल असा त्यातला एक अनुचित अर्थ आहे, ते पण मला मान्य नव्हतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सेक्स एवढं वावडं का, विशेषतः या कथा काय आहेत हे लक्षात घेतलं तर मला असं वाटतं की मला बोल्ड म्हणणं हे मला पटत नव्हतं. बोल्डमध्ये काय आहे माहिती आहे का, धाडसी असण्यामध्ये काय आहे की एक जाणीवपूर्वक कृती आहे. हां, की तुला एक कुठल्या तरी परिणामांची कल्पना आहे, तू अमुक एक केलंस तर ह्याचं असं हा परिणाम होणार आहे आणि तरीही तू ते करतोस जाणीवपूर्वक, त्यावेळेला ते बोल्ड म्हणता येईल, ते धाडस आहे. हां, म्हणजे तू वाघाच्या जबड्यामध्ये हात घालतोस आणि म्हणतोस की मी या वाघाशी आता झुंजतो, तुला माहिती आहे की कदाचित तो वाघ तुला खाईल किंवा छिन्न विच्छिन्न तरी करेल, तरीही तू ते करतोस, ते धाडस आहे. आता माझ्या बाबतीत असं झालं की मी इतकी स्वतःच्या एका खाजगी अवकाशात लिहित होते आणि मी मगाशी म्हटलं तसं ती मुंबई, त्या मुंबईमध्ये कोणाला काही तुमच्याबद्दल पडलेलं नाही. मी घरामध्ये काय लिहिते हे माझ्या शेजारच्या माणसाला कधीही कळलं नाही शेवटपर्यंत, तर ऑफिसमध्ये सुद्धा नाही. तर त्यामुळे त्या खाजगी अवकाशात याबद्दल लिहित असताना मला मी कुठले
काहीतरी धाडसी करते याची कल्पनाच नव्हती. मी मग्नपणे जे काही शोधायचं होतं तो शोध घेत होते. आता झालं असं शिवाय की मला सामाजिक संकेत काय आहेत हे असं लिहायचं नसतं किंवा हे काय शुभतं का हे बाईला वगैरे असं पण मला काही माहिती नव्हतं. ज्या पद्धतीने मी वाढले होते, ज्या घरात मी वाढले होते, तिथे काय बाईसाठी म्हणून वेगळे निकष नव्हते. तर त्याच्यामुळे हे सामाजिक संकेत आपण मोडतोय आणि त्याचा काहीतरी परिणाम आपल्याला भोगायला लागणार आहे अशी माझ्या मनामध्ये भावनाच नव्हती. त्याच्यामुळे माझ्या दृष्टीने हे काही बोल्ड नव्हतं. पहिली गोष्ट म्हणजे हे बोल्ड या संकल्पनेबद्दल मी बोलले. त्याच्यानंतर दुसरं मला असं वाटत होतं की शारीरसंबंध याच्याबद्दल आपण इतका बवाल का माजवतोय, इतका बाऊ त्याचा का करतोय. कारण माझ्या कथांमध्ये काळाच्या एका विवक्षित तुकड्यामध्ये समजा गिरीश आहे माझ्या कथेचा नायक, तर या पॉईंटला काळाच्या गिरीश काय होता आणि पुढे जाऊन या पॉईंटला गिरीशचं काय झालं, मधल्या काही घटनांमुळे प्रसंगांमुळे, मधल्या काळामध्ये त्याच्या मनात जे विचार आले त्याच्यामुळे, त्याच्या बाबतीत जे काही घडलं त्याच्यामुळे, त्याला जे काही आठवलं त्याच्यामुळे, त्याचे वेगळे अर्थ लागले त्याच्यामुळे गिरीश बदलला. आणि आता त्याचं काय झालं, हा प्रवास रेखणं आहे प्रत्येक कथेमध्ये प्रत्येक माणसाचा. तर त्या प्रवासामध्ये कुठल्याही मनुष्याच्या आयुष्याचा सेक्स हा भाग नाही आहे का, अविभाज्य भाग आहे. सेक्स असणं, सेक्स नसणं सुद्धा, म्हणजे सेक्सचा अभावसुद्धा माणसावर कसा परिणाम करतो, सेक्स कशा पद्धतीचं कुठल्या गुणवत्तेचं त्याला मिळतं यानेही त्याच्यावरती परिणाम होत असतो. तर त्याच्याकडे मी निर्देश करायचा नाही का, इतर गोष्टींवर करतो. तर आता आपण असं म्हणतो की आहार, निद्रा, भय, मैथून या मूळ आपल्या प्रेरणा आहेत. आपण जेवण्याला बोल्ड नाही म्हणत. आपण जेवण्याबद्दल लिहिलं तर किंवा कोणी झोपलं आहे असं म्हटलं तर त्याला आपण बोल्ड म्हणत नाही. पण सेक्स म्हटलं की लगेच आपण बोल्ड का म्हणतो. मला त्याच्यात बोल्ड नाही वाटत. मला असं वाटतं की तो एक इनएव्हिटेबल भाग आहे आणि लेखकांनी जर एखाद्या माणसाच्या आयुष्याचा तो भाग, तो प्रवास रेखायचा म्हटला तर त्याच्यात ते इनएव्हिटेबली येणार आहे आणि ते तेवढ्या प्रमाणातच येतं आहे. माझी कथा थिमॅटिकलीच सेक्शुअल आहे अशी कुठलीच कथा नाही आहे. प्रत्येक कथेमध्ये त्या माणसाच्या आयुष्यातला जेवढा भाग सेक्सनी त्याच्या मनाचा व्यापलेला आहे तेवढाच येतोय. तर मग ते बोल्ड का, हे मला एक दुसरं वाटत होतं. आणि तिसरं म्हणजे काय झालंय माहिती आहे का, आजकाल सुद्धा तू बघशील या नवीन नवीन छोट्याशा सिरियल्समध्ये लगेच ओव्हरनाईट स्टारलेट्स ज्या झालेल्या असतात लगेच त्या समुद्रावर जातात आणि बिकिनीतले फोटो काढतात आणि पहा हिचा बोल्ड अंदाज. अरे ह्याच्यामध्ये बोल्ड काय आहे. दिस इज अ कॅल्क्युलेटेड मार्केट रिलेटेड डिसिजन टू शेड क्लोथ्स अँड शो सम पार्ट्स ऑफ युअर बॉडी. कारण त्यांना कल्पना आहे की ते बघण्यामध्ये अनेकांना रस आहे, अनेकांच्या आयुष्यातला तो एक अभाव आहे. स्वप्नरंजन करताना त्यांना या प्रकारे कुठल्या ना कुठल्या बाईचं हे शरीर किंवा बायकांना पुरुषांचा कुठल्या ना कुठल्या प्रकारे एक कमी कपड्यातला फोटो बघायला आवडतो. त्यामुळे मग मला प्रसिद्धी मिळेल, मग मला ग्लॅमर मिळेल, मग मला पैसे मिळतील, मग मला पुढची कामं मिळतील, आय एम रेडी फॉर दिस असा संदेश पण त्यांना ते सिनेमे किंवा नाटकं बनवणाऱ्यांना द्यायचा असतो. तर हा मार्केट रिलेटेड एक निर्णय आहे त्यांचा. त्याच्यात बोल्ड काय आहे, त्यांनी काय स्टेकला लावलं आहे, त्यांना कुठल्या परिणामांना सामोरं जायला लागतं आहे. दे ऑलवेज हॅव बाउन्सर्स नेक्स्ट टू देम. त्यांनी असं केलं म्हणून त्यांच्यावरती काही वेगळ्या प्रकारे अत्याचार होणार आहेत अशातला भाग नाही आहे. त्यामुळे मला शरीर म्हटलं की बोल्ड हे मला मान्य नाही. अगदी खरं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे माझ्या कथांमध्ये मी जेव्हा सेक्सविषयी लिहिलं तेव्हा सेक्सचे अनेक प्रकारे काय होतं सेक्सचं ते लिहिलेलं आहे. मी काही ब्युटिफाय करून सेक्स लिहिलेलं नाही आहे चाळवण्यासाठी. त्याच्यासाठी पॉर्न आहे. मी कशाला लिहायचं आहे. मला माझे कुठलेही कष्ट त्याच्यात वाया घालवण्याची गरजच नाही आहे. पीपल हॅव पॉर्न अवेलेबल, इवन दॅट टाईम दे हॅड, इवन टुडे तर आता पानपट्टीवाल्याकडे 10 वर्षाच्या मुलाला मिळतं आहे आणि त्याचे काय परिणाम होत आहेत ते आपण बघतोय. तर त्याच्यामुळे त्या कथांमध्ये कधीकधी कशा पद्धतीच्या सेक्समुळे त्या माणसाच्या आयुष्यावर कसा परिणाम होतो, त्याच्या मानसिकतेवर कसा परिणाम होतो. आता मी तुला सांगते, सेक्सच्या मागे हजारो प्रेरणा असतात. प्रत्येक वेळी कामभावना नसते, प्रत्येक वेळी शरीराची उर्मी नसते. तर सेक्स कशासाठी केलं जातं, कधीकधी कृतज्ञतेने केलं जातं, कधीकधी कंटाळ्यावर मात म्हणून केलं जातं, कधीकधी कर्तव्य म्हणून केलं जातं की बाबा मी आता वी आर मॅरिड, नवरा बायको आम्ही आहोत, आम्ही हे केलं पाहिजे म्हणून कधीकधी बायको चल आता जाऊ दे, आता ह्याला
ते मिळू दे. नवरा सुद्धा हाच विचार करून ते करतो, कर्तव्य म्हणून. कधी कधी चीड आलेली असते दुनियेची, तिचा उद्रेक होतो आणि ते काढायचं असतं म्हणून माणसं सेक्स करतात, हेही मला माहिती आहे. कधी कधी क्रौर्य असतं. आणि कित्येक वेळेला तू गावाकडे वगैरे बघशील, आता हे दलित स्त्रियांवरचे अत्याचार किंवा तथाकथित खालच्या जातीतल्या स्त्रियांना पळवून नेऊन त्यांच्यावरचे अत्याचार, ह्याच्यामध्ये सत्ता कारण आहे, ह्याच्यामध्ये शरीराची उर्मी नाही आहे. त्यांच्या घरी बायका आहेत, त्यांना सेक्स मिळतंय, अधिक चांगल्या बाईकडे मिळेल. पॉवरचा शो ऑफ आहे, पॉवरचा शो ऑफ आहे. आणि हा एक मेसेज आहे त्या बाईच्या वडिलांना किंवा त्या बाईच्या नवऱ्याला किंवा त्या बाईच्या भावाला की अपने औकात में रह. तुझ्या बहिणीला, तुझ्या बायकोला किंवा तुझ्या मुलीला मी पळवून नेऊ शकतो आणि आय कॅन एन्जॉय सेक्स विथ हर. जबरदस्ती मी करू शकतो आणि मला काही कोणी करू शकणार नाही. मालक आहे. हां, तर ह्या अनेक प्रेरणांनी सेक्स होतं. तर त्याच्यामुळे मला असं म्हणायचं की हे वेगवेगळे पदर मी दाखवले, तर ते निव्वळ सेक्स एका फळीवर बसवायचं सगळंच सेक्स म्हणजे त्या ज्या स्टारलेट्स जे करतायत ते, त्याच्यानंतर पॉनमध्ये जे असतं ते, आणि माझ्या कथांमधलं असं नाही. हे मला अन्यायाचं वाटतं. मला त्या अर्थानं मला असं वाटतं हां, म्हणजे अन्याय आहे हा. श्रीपूंनी जे अधोरेखित नाही, आणि श्रीपूंनी असं म्हटलं की केवळ धाडस नाहीये, तुमच्या कथांमध्ये इतरही गोष्टी आहेत. माणसाचं एकटं होणं आहे, माणसाची व्यामिश्रता आहे, विचित्र माणसाच्या आयुष्यामध्ये जे काही घडतं ते आहे, ते तुम्ही सगळं पकडलेलं असताना केवळ या गोष्टी, आणि हे सुद्धा तुम्ही चालवण्यासाठी केलेलं नाही, हे त्यांनी लिहिलंय त्या पत्रामध्ये. तर त्याच्यामुळे मला काय झालं, हे सगळेच जण नुसतं बोल. कधी कधी काय होतं माहिती आहे का गिरीश, की नुसती टीका नाही, टीकेला निदान तुमच्याकडे उत्तर असतं, पण कौतुक तुम्हाला गप्प करतं. आणि ते कौतुक जर चुकीच्या कारणासाठी झालेलं असेल तर तुम्ही स्थिमितच होता. म्हणजे आता ह्याला मी कम्बॅट तरी कसं करू, मी ह्याला उत्तर तरी कसं देऊ, कारण कौतुक करतायत पण ते चुकीच्या कारणासाठी करताय. तर त्यामुळे मला एकदम दिलासा वाटला की त्यांच्यासारखा एक साक्षेपी, जाणकार, चोखंदळ वाचक की जो अभ्यासपूर्ण पद्धतीने आणि खूप वाचलेला, जेव्हा मला अशा पद्धतीने कॉम्प्लिमेंट देतो त्यावेळेला दिलासा मिळाला. आणि मग नंतर अनेक माणसांनी हे म्हटलंय, म्हणजे फक्त श्रीपूंनी म्हटलं असं नाही, पण मी श्रीपूंचं नाव अशासाठी घेतलं की ते एक मान्यवर असे, सगळ्या लोकमान्य असे साक्षेपी संपादक होते. मला लक्ष वेधायचं त्यातलं अजून एका बारक्या कांगोऱ्याकडे. हे फॉर एक्झाम्पल असं समजा तुझ्या आयुष्यामध्ये एक्सपोजर असतं वाचनाच्या बाबतीमध्ये की जिथं तू स्त्री लेखिकांना वाचलंयस आणि त्या स्त्री लेखिका त्यांच्या लिखाणामधनं सीता, सती सावित्री अशा प्रकारचा पट किंवा अशा प्रकारचं साहित्य किंवा अशा प्रकारची कथानकं तुझ्या जर आयुष्यामध्ये एक्सपोजरचा भाग म्हणून आधी आली असती तर अशा प्रकारचं लेखन तुझ्या हातनं झालं असतं का? हो, निश्चित. मला काही कोणी हे क्रॅश कोर्स दिलेला नाहीये. मला असं म्हणायचं, सीता झाली, मुळामध्ये ती मनुष्य आहे की नाही. आता तुम्ही सीता ही एक प्रतिमा तयार केलेली आहे. सगळं काही पवित्र म्हणजे सीता, निष्ठा म्हणजे सीता, प्रेम म्हणजे सीता, निरागसता म्हणजे सीता, आणि पावित्र्य म्हणजे सीता. ही तुम्ही तयार केलेली एक प्रतिमा आहे. पण सीता कधीतरी लहानपणी बागडत असेल ना कुठेतरी. सीता कधीतरी वयात आली जेव्हा, त्यावेळेला तिच्या मनामध्ये वेगळे विचार जेव्हा आले, पहिल्यांदा राम बघितल्यानंतर तिला जे वाटलं, हे सगळं पण सीताच आहे. म्हणून मला सांगायचं आहे गिरीश की मनुष्य आहोत आपण पहिल्यांदा, बाई असू दे पुरुष असू दे, पहिल्यांदा आपण मनुष्य आहोत. तर ते मनुष्यत्व शोधायचं झालं तर त्या बाई आणि पुरुषाचं काय होतं की आपण त्याची बाकीची सगळी पिसं काढायला पाहिजेत. म्हणजे तुझा धर्म कुठला, तुझी जात कुठली, तुझा रंग कुठला, तुझं रूप काय, तुझं आर्थिक स्तर काय, हे सगळे कपडे आहेत, हे हां पदर आहेत माणूस तुझे. आहे. हां, तुझ्या वरती चढत गेलेले हे पदर आहेत ते, किंवा तू घेतलेली ती झूल आहे, ती काढून तुझं मनुष्यत्व आणि माझं मनुष्यत्व याच्यात फार फरक नाही आहे. नुसतं मी ज्याला रेखाटायचंय त्याचंच मनुष्यत्व नाही बघायचंय, तर माझंही मनुष्यत्वच त्याला बघणार आहे. त्यासाठी मला सुद्धा विसरावं लागेल मी कोण आहे. म्हणजे मी मेघना, मी अमुक जातीची, मी बाई, मी हिंदू, मी महाराष्ट्रीयन, मी अमुक वयाची, मुंबईची, शहरी, इतकं शिकलेली, हे सगळं मला विसरावं लागेल. आणि मग त्या शोधाच्या समुद्रात उडी घेता येईल. काठावर हे सगळं काढून ठेवावं लागेल.
तर हे करत असताना पहिल्यांदा आधी मनुष्यत्व, त्याच्यासाठी मी आधी काय वाचलं हा मुद्दाच नाही आहे. मला काय करायचं ते एकदा मला क्लॅरिटी आली, स्पष्टता आली, की त्याच्यानंतर मला हे माहिती आहे मी मनुष्य म्हणून मनुष्याला बघायचं आहे. आपल्या प्रेरणा कशा वेगळ्या असतात आणि त्या दोन्ही आपण सारख्याच कशा मानतो. तर मी एक उदाहरण तर नेहमी दिलेलं आहे, म्हणजे न्यूडिस्ट आणि स्ट्रीकर. स्ट्रीकर काय करतो तर गर्दीच्या ठिकाणी एक एक कपडा काढत नागळा होत धावतो, किंवा बाई असेल तर धावते, उदाहरणार्थ प्रतिमा बेदी. आणि न्यूडिस्ट काय म्हणतो की माझा कपड्यांवर विश्वासच नाही, मला मान्य नाहीत कपडे. तो गावाबाहेर जातो, शांतपणे त्यांची त्यांची वस्ती तयार करतो आणि तिथे सगळी माणसं नागडी असतात. आता या दोघांनाही तुम्ही एकाच तऱ्हेने जोखणार का? त्यांच्या प्रेरणा काय आहेत? एकाची लक्ष वेधण्याची प्रेरणा आहे स्ट्रीकरची, किंवा बंड करण्याची आहे, ती त्या मानाने चीप प्रेरणा आहे. दुसऱ्याची धारणा आहे आणि त्याला तो न्याय देतोय. किंवा एखादा गुंड समजा तुला म्हणाला तू तू आ मैं तेरा देख आत निकालता हूं तेरी, असं म्हणून तुझ्या पोटामध्ये त्यांनी सुरा खुपसला, तुझं पोटच कापलं गेलं. आणि एखाद्या शल्य विशारदानी तुला टेबलवर घेतलं, तुला काहीतरी आतमध्ये दुखतंय ते मला बघू दे म्हणून तुझं पोट कापलं, आणि मग तो सल मला बाजूला काढता येईल, इन्फेक्शन असेल तर तो भाग मला कापता येईल, म्हणून दोन्हीकडे पोट कापलं गेलं म्हणून ते सारखंच आहे का? तसं इंटेन्शनल आणि सिच्युएशनल. हां, इंटेन्शन काय आहे, प्रेरणा काय आहे त्याच्या मागची, हे बघायला पाहिजे. तर बोल्डबद्दल मी आता सगळं बोलून झालं माझं. आता मला असं आशा आहे तुझ्या या पॉडकास्ट जे बघतील त्यातल्या 10 पैकी 2 जण तरी मला बोल्ड म्हणणार नाही. मलाही फार आनंद वाटला. वी आर ऑन द सेम पेज. ओ थँक्यू सो मच. म्हणजे त्या 10तल्या 2 पैकी तू एक आहेस, म्हणजे आता एक मिळाला तरी बास आहे मला. पुढचा कथासंग्रह आंधळ्याच्या गायी. म्हणजे मला असं वाटतं की हंस अकेला हा लॉंग शॉट आहे आणि आंधळ्याच्या गायी हा क्लोजअप आहे. करेक्ट. आणि या आंधळ्याच्या गायीला अर्पणपत्रिका आहे भानावर येण्याला. तर या 2 शब्दामध्ये इतका व्यापक अर्थ दडलेला आहे, मला जाणून घ्यायचं आहे. हंसकेला मी अर्पण केलं होतं माणसांना, माझे आई वडील आणि माझा मित्र सायमन. आणि आता मी एक काहीतरी पर्सनल सांगते तुला. त्याच्यानंतर असं झालं की ती तिन्ही माणसं माझ्या आयुष्यातनं गेली. तर माझ्या मनामध्ये एक काहीतरी अशी चुकचुकणारी अशी हे तयार झाली की नको, कुठल्या माणसाला जर आपण ते अर्पण केलं तर ते माणूस आपल्या आयुष्यातनं जातं. ओके. तर त्याच्यामुळे मी ठरवलं की आपण हे कुठल्या तरी संकल्पनेला किंवा अनुभवाला अर्पण करायचं. तर भानावर येण्याला ह्याचा अर्थ असा आहे की आपण सगळेच जण आयुष्यातला कित्येक काळ एका भ्रमाची दुलई घेऊन गाफील असतो. भ्रमाची दुलई घेऊन बसलेले असतो. कुठलाही भ्रम असेल, कुठल्याही बाबतीतला असेल, माणसांच्या बाबतीतला असेल किंवा स्वतःच्या बाबतीतला असेल, भ्रम असतो आपला, किंवा एखाद्या व्यवस्थेबद्दलचा असेल. आपण त्या भ्रमात राहायला आपल्याला अतिशय आवडतं. पण मगाशी मी म्हटलं तसं तो भ्रम फिटतो, त्याचा निराश होतो. आणि तो निराश झाला की ते इतकं वेदनादायी असतं, त्या उबदार दुलईतनं बाहेर येऊन एकदम जगाला एक्सपोज होणं आणि सत्याला एक्सपोज होणं, सामोरं जाणं त्याला. पण त्या वेदनेच्या अनुभवानंतर सत्याला तू एकदा सामोरं गेलास की त्याच्यानंतर तुला एक स्वातंत्र्यही मिळतं. कारण तू पुन्हा तुझा भ्रम तयार होऊ शकत नाही. पुन्हा पुन्हा भ्रम होणं हे निर्बुद्धतेचं लक्षण आहे. पुन्हा पुन्हा भ्रम होत नाही. तुझा एकदा एक कुठल्याही बाबतीतला भ्रमनिरास झाला की सततच तुझ्या मनामध्ये एक साशंकता उरते. पुन्हा जेव्हा पहिलं प्रेम समजा तिथे प्रेमभंग तुझा झाला की दुसरं प्रेम करताना हे होऊ शकतं, हे तुझ्या मनात असतं. ते तुझ्या मनात आतमध्ये कुठेतरी असतं की यालाही अंत असू शकेल, हे सुद्धा थांबू शकेल, हे सुद्धा संपू शकेल. तर हे जे भानावर येणं आहे हे कसं आहे माहिती आहे ना, जन्माला येण्यासारखं आहे. तू आधी आईच्या गर्भाशयामध्ये एक जायगोट म्हणून तरंगत असतोस. ते वुडी ॲलननीच म्हटलंय ना की जगातला सर्वात सुंदर स्पा कुठला, तर आईचं गर्भाशय. कारण तिथे तुला काहीच करायचं नसतं, तिथे तुला आयतं पोषण मिळत असतं, ते आतमध्ये घेऊन फक्त तुला वाढायचं असतं आणि मस्त तरंगत राहायचं असतं. सगळं काही तुला अनुकूल असं तिथे वातावरण तयार केलेलं असतं. आणि नंतर तू जन्माला येतोस, तुला यावंच लागतं.
कारण कुठल्या ना कुठल्या वेळेला असं होतं की ते गर्भाशय तुला सामावून घेऊ शकत नाही, तू वाढलेला असतोस आणि तुला बाहेर यावं लागतं. ते बाहेर आल्यानंतर तो जो काही शॉक असतो, आतलं सगळं हे असं अनुकूल सोडून एकदम बाहेर आल्यानंतर की अरे बापरे, या हवेशी, या आवाजांशी, या सगळ्या संवेदनांशी मला आता जुळवून घ्यायचंय. ते पण एक प्रकारे भानावर येण्याचं आहे का? हां, तर ती उपमा वापरता येईल भानावर येण्याला, की तुझा भ्रम जेव्हा फिटतो आणि तुला कुठल्या तरी वास्तवाची जाणीव होते, तिथपर्यंतचा तू आणि वास्तवाची जाणीव झाल्यानंतरचा तू, ह्याच्यामध्ये एक अतिशय वेदनादायी अशी एक प्रक्रिया आहे, असा एक प्रोसेस आहे, असा एक प्रवास आहे. पण ॲट द एंड ऑफ दॅट वेदना, ते पूर्णपणे तुझा भ्रम फिटला आणि तुला भान आलं खरं काय आहे त्याचं, की तू एक स्वतंत्र व्यक्ती होतोस, तुला एक मुक्ती मिळते. पुन्हा तू त्या पद्धतीने भ्रमात जाऊ शकत नाहीस. आणि म्हणून ते भानावर येणं मला अतिशय मोहक वाटतं, की ॲट द एंड ऑफ द पेन वा, ती एक मुक्ती आहे. म्हणून मी ते भानावर येण्याला आणि त्या कथासंग्रहातल्या प्रत्येक कथेतली नायिका म्हणा किंवा पहिल्या कथेतला नायक म्हणा, या अशा तऱ्हेने भानावर आलेला आहे. आंधळ्याच्या गाईमध्ये एक संवाद येतो. जाऊ दे ना आन्या, तुला सक्ती दिसते आणि मला चॉईस दिसतो, दोन्हीही असणार. एकच अनुभवसुद्धा कुठल्याच दोघांच्या बदलात तेच माप घालत नाही, हेच खरं. तर आस्था आणि गवारीची भाजी कथेमधली मिथिला इतका सूक्ष्म आणि चिकित्सक विचार करते, कविता करावी की गवार निवडावी. मला नाही सगळ्या जाणीवांना सोडचिठ्ठी देऊन भाजीपाल्यासारखं जगता येणार. पुस्तकाच्या कथांची नावं असतील, पुस्तकाचं नाव असेल, अर्पणपत्रिका असेल, त्याचं ब्लर्ब असेल, खूप व्हास्ट आहे. विचार करून केलेलं आहे. वास्ट आहे की नाही मला माहीत नाही, पण विचार करून केलेलं आहे. मी असंच चूश म्हणून, सहज आपलं सुचलं म्हणून तसं नाही. वगैरे असं नाही आहे. हंस अकेला कथासंग्रह होता, आंधळ्याच्या गाई पण कथासंग्रह होता. त्यानंतर आली नातीच्या रामी, लग्न संस्थेवरती भाष्य करणारी कादंबरी. धर्म, अर्थ, काम हे सगळे पुरुषार्थ मानलेत आणि बाईनं ते फक्त मान्य करायचे. आणि लग्न म्हणजे एक मोठं पॅकेज आहे. सामाजिक सुरक्षितता, पैसा, प्रतिष्ठा, भावनिक आधार, शारीरिक सोबत, मानसिक सोबत, मुलं, असं सगळं ते पॅकेज. पण कुठेतरी एक समांतर सिस्टीम पण असू शकते. लोक ते एक्सप्लोअर करू शकतात, करत असतात. ते पण या समाजाचा भाग आहेत. त्यांनासुद्धा कुठेतरी आपण या सिस्टीममध्ये एक आणलं पाहिजे किंवा त्यांना पॉझिटिव्हली बघितलं पाहिजे, त्या समुदायालासुद्धा. अशा प्रकारे भाष्य करणारी कादंबरी आहे. आणि त्याच्यावरचा ब्लर्ब मला फार महत्त्वाचा वाटतो. परत एकदा, ज्या माणसांना आपण असं कधीच वागणार नाही अशी खात्री वाटते, त्यांचा मला हेवा वाटतो. आयुष्यातल्या अतर्क्य शक्यतांबद्दलची त्यांची कल्पना तोकडी पडतीये असं तर नसेल. कळले म्हणावे श्रीमंतांसी, असे आपण सगळे जगत असतो. पण आयुष्य प्रवाही आहे. आणि त्याबद्दल मला अजून एक त्यातली शेड स्पष्ट करून घ्यायची आहे. ज्या माणसांना आपण असं कधीच वागणार नाही अशी खात्री वाटते, त्यांचा मला हेवा वाटतो का राग येतो? हेवा वाटतो. कारण त्यांच्यामधली जी आत्मतृप्ती आहे ना, तिचा मला हेवा वाटतो. आपल्याला का नाही ती येऊ शकत? अच्छा, असं वाटतं मला. कारण आपल्या मनामध्ये सतत असं येतं की मला का नाही खात्री वाटत की मी असं कधीच नाही करणार. कारण मला त्याच वेळेला ज्या माणसांच्या सारखं आपण कधीच करणार नाही असं म्हणतो, ती माणसं तसं का करतात यातली मजबुरी समजते. उदाहरणार्थ, एका विशिष्ट समाजातली मुलं ही चोरी का करतात? अगदी आवारापासून आपल्याकडे बघितलं असतो सिनेमामध्ये, तर त्यांनी हा प्रश्न विचारलेला आहे, आपल्याला तेवढी भूकच लागलेली नाही आहे म्हणून आपण चोरी नाही करत. तुला फार तर 2 तास भूक सहन करावी लागते, तुला नंतर जेवायला मिळतं. तर ज्या माणसाला जेवायला मिळतं त्या माणसानी ती भूक लागल्यानंतर ते काय डेस्पिरेशन आहे, ती कुठली असोशी आहे, कुठली तडफड आहे की ज्याच्यामुळे ह्या नीतिमत्तेच्या तुमच्या ठरलेल्या कल्पनांना धुडकावून लावून त्याला तो पाव घेऊन खावासा वाटतो. माझ्याकडे पैसे नाही आहेत ते द्यायला, पण मला जगायचं आहे. ही असोशी आणि ही मजबुरी आणि ही तडफड ही तुझ्या वाट्यालाच जर आलेली नाहीये, तर तू त्या मुलाबद्दल कसं ठरवू शकतोस हे चूक आहे चोरी करणं? एक्झॅक्टली. तर ते मला म्हणायचं की असं म्हणू शकणारी माणसं म्हणजे किती म्हणजे
त्यांचा विचार कसा तिथेच थांबलेला आहे. याची मला असूया वाटते, कारण ते त्यामुळे मजेत असतात. ठरवून टाकलं की मजेत असतो आपण. तर ते ठरवून टाकू शकतात. मला नाही तसं म्हणता येत. मला नेहमी असं वाटतं की अरे आपल्यालाही अशी भूक लागू शकेल. असं कधीतरी होऊ शकेल, तिसरं महायुद्ध झालं आणि आपण सगळेजण तंबूत राहतोय आणि आपणही तडजोड करू जगण्यासाठी. कुठल्याही माणसावर कुठली परिस्थिती येऊ शकते हे जे आहे. आता उदाहरणार्थ पुन्हा एकदा माझ्या कथेकडे यायचं झालं तर ते हंस अकेला यातली जी समुद्री चहूकडे पाणी ही कथा आहे, त्यातली पाठकची बायको. चॉईस दिला तर ती तशी वागेल का? सगळं तिचं सुशेगात आहे, सगळं मस्त आहे, तर ती म्हणेल मी पतिनिष्ठ राहीन. तिच्यावर काय परिस्थिती आली, या अशा गुंतागुंतीच्या परिस्थितीमध्ये ती तसं वागतेय. कारण तिलाही शेवटी असं वाटतं की सगळ्या बाजूनी माझ्यावर दबाव, सगळ्या बाजूनी माझ्यावर दडपणं, सगळ्या बाजूनी माझ्यावर अन्याय आणि माझी वंचना, कुठेतरी मी उसळी मारून वर येईन की नाही आणि मला माझ्या गरजांकडे पण बघावं असं वाटेल पण की नाही. एवढ्या 360 अंशामधनं लोक कुठल्याच परिस्थितीकडे, प्रॉब्लेमकडे, व्यक्तीकडे बघू शकत नाही. बघू शकत नाहीत. म्हणूनच मला त्यांचा हेवा वाटतो, कारण त्यांनी ते बघितलं की गोंधळ होतो डोक्यात. बघितलं की तुम्हाला पण त्या व्यक्तीच्या शूजमध्ये जाता येतं आणि मग त्याच्यानंतर त्या व्यक्तीला तो बूट कुठे चावतोय हे तुम्हालाही चावायला लागतो. त्यांना तो चावतच नाही, कारण त्यांची कल्पनाशक्ती तोकडी पडते. म्हणून मला हेवा वाटतं की आपल्याला का असं आनंदात असता येत नाही लोकांबद्दल ठरवून टाकून. हा चूक, हा बरोबर असं म्हणून आपल्याला का आनंदात राहता येत नाही. ही माणसं कशी राहतात आनंदात? नाही ग बाई किंवा नाही रे बाबा. कसं? तुम्हाला कधीच असं वाटत नाही का की तुमची ती परिस्थिती येऊ शकते? म्हणून मला हेवा वाटतं त्यांना. नातीचरामीनंतर जवळपास 20 वर्ष लिखाणाला खंड पडला आणि त्यानंतर आता डन दॅट बीन देअर आलं. तो व्हाईड एवढा मोठा. आता मी प्रमोट करायचं म्हणून म्हणत नाही आहे, पण डन दॅट बीन देअरमध्ये या 20 वर्षाच्या कालखंडात काय झालं तेच आहे. म्हणजे विशेषतः त्या डायरीतले वेचे जे आहेत, मी डायरी कायम लिहित होते. म्हणजे मी ॲक्च्युली लहानपणापासून लिहिते, पण या कालखंडामध्ये मी लिहिण्यासंदर्भातलं जे जे लिहिलं आहे त्यातलं निवडक या पुस्तकामध्ये डायरीचे वेचे म्हणून आम्ही घेतलेलं आहे. तर त्याच्यामध्ये मला काय वाटत होतं, मला काय होत होतं, माझ्या प्रतिक्रिया, मला खेद होत होता, कधी मला बरं वाटत होतं किंवा लिहिण्याची प्रक्रिया, या सगळ्या संदर्भातलं त्याच्यामध्ये आलेलं आहे. मला काहीतरी आतल्या रेट्यानी वाटल्याशिवाय लिहिलं नाही आणि काहीतरी सरकवत बसले नाही. हे बघ, शब्दकळा माझ्याकडे आहे, शब्द सामर्थ्य माझ्याकडे आहे. मला आता त्या 2 पुस्तकातल्या कथा लिहून 12च असतील, पण त्या लिहून मला त्याचा ढांचा कळलेला आहे किंवा काय केलं की काय होतं हे कळलेलं आहे. कादंबरीही झालेली आहे आणि त्या कादंबरीमध्ये सुद्धा मी नेहमीच्या कादंबरीचा ढांचा वापरलेला नाही, तरीसुद्धा ती झालेली आहे. तू मगाशी म्हणालास तशी ती गाजली बिजली नाही किंवा त्याला प्रतिसाद पॉझिटिव्हच मिळाला असं पण नाही. ती कादंबरी खूप टर्मॉईलमधनं गेलेली आहे ॲक्च्युली, आणि मी पण त्याच्याबरोबर. पण तरी त्याची आवृत्ती मात्र 9वी आहे. लोकांनी विकत घेतलेली आहे आणि आजची मुलं ते जेव्हा वाचतात तेव्हा ते ॲप्रिशिएट जास्त करतात, हे पण आहे. मला हे म्हणायचं आहे की एखाद्याला लिहिता येतं म्हणजे त्यांनी तो विटांचा कारखाना असल्यासारखं काहीतरी सतत लिहायचं आणि छापायचं, लिहायचं आणि छापायचं असं करायला पाहिजे असं काही नाही. दुसरं एक महत्त्वाचं की ते म्हणजे, आता उदाहरणार्थ मी नातीचरामी लिहिलं, तर त्यावेळेला मी कादंबरी का ठरवलं ती लिहायची, त्यावेळेला माझ्या मनामध्ये लग्नसंस्था हा विषय होता. कळलं की नाही? कथासंग्रह, कथा जेव्हा लिहिल्या त्यावेळेला जो रेटा होता, त्यावेळेला जो सल होता त्याच्यापेक्षा वेगळा होता. या विषयाला मला सगळ्या बाजूनी बघायचं होतं आणि सगळ्यांचं सगळं म्हणणं मला मांडायचं होतं, फक्त त्या नायिकेचं किंवा असं नाही. हे करताना मी संपूर्णपणे तो विषयही पिळून काढला आणि स्वतःलाही पिळून काढलं. त्याच्यानंतर एक शीण येतो. तो शीण काही जणांना कमी येत असेल, काही जणांना जास्त येत असेल. मला खूप आला, कारण होतं असं की वाचक सगळ्यांचंच वाचत असतात आणि कित्येक जण तर वाचलं पाहिजे म्हणून वाचतात, कित्येक जण हौस म्हणून वाचतात, कित्येक जण टाईमपास म्हणून वाचतात, कित्येक जण दुसरं काही करायचं नाही म्हणून वाचतात. याचा अर्थ त्यांच्या सगळं ते लक्षात असतं असं नाही आहे. पण लेखकाच्या असतं ना, त्यांनी काय लिहिलं आहे तसं माझ्या लक्षात आहे मी काय लिहिलं आहे, तर मला रिपीट करायचं नाही आहे, मला तेच पुन्हा म्हणायचं नाही आहे. पण लेखक म्हणून आपलं नाव सरफेसवर नाही आहे, त्याचं प्रेशर कुठे नव्हतं? अजिबात नाही, कारण लेखक म्हणून माझं नाव सरफेसवर येण्यासाठी मी लिहिलेलंच नाही. मी का लिहिलं आहे ना ते जर तू तपासलंस
तर ते अत्यंत स्वार्थी हेतूने लिहिलं आहे. ते म्हणजे माझ्या आतमधला सल मला काढायचा होता. मला काय डाचतंय, मला काय करेक्ट व्हावंसं वाटतंय या माझ्या आजूबाजूच्या जगामध्ये, किंवा मला कुठला अन्याय होतोय असं वाटतंय आणि मला त्रास होतोय, तर त्याला वाचा फोडणं हा एकमेव माझा उद्देश होता. दुसरं म्हणजे त्या प्रवासामध्ये मला स्वतःबद्दल जाणून घ्यायचं होतं आणि स्वतःबद्दल जाणताना मला इतरांविषयी काहीतरी कळत होतं. ही ग्रोथ संपूर्णपणे स्वार्थी प्रेरणा होती. ह्याच्यामध्ये मला वाचकांना काहीतरी आवडतंय म्हणून त्यांच्यासाठी द्यायचं, माइंड वॉज नॉट अ केटरिंग हॉल. ठीक आहे, स्वार्थ साधला, लेखन घडलं, पुस्तकं आली, हो, त्याला वाचक आश्रय मिळाला. पण आता 20 वर्ष गॅप आहे, तर याचा त्रास नाही झाला. त्रास नाही झाला म्हणजे एका अर्थाने आपल्याला जे म्हणायचं आहे ते आपण म्हटलेलं आहे आणि नवीन लिहायला सुरुवात करताना आपण ते लिहिलेलं झालं, त्याच्यानंतर जे काय झालं त्याचा त्रास होत होता. आणि म्हणूनच मी DTBT लिहिलं. DTBTमध्ये मी त्यावेळेला साहित्य जगामध्ये माझ्या वाट्याला जे आलं, अन्याय आले, उपेक्षा आली, किंवा चुकीच्या पद्धतीने केलेली टीका आली, आकस आले, राजकारणं आली, हे जसं आलं तसंच अतिशय आनंदाच्या आणि कृतज्ञ वाटावं अशा पद्धतीच्या प्रतिक्रिया आणि प्रतिसादही आले. हे सगळं माझ्या मनामध्ये होतं. आणि माझा एक तुकडा आहे त्याच्यामध्ये मी दुसऱ्या भरारीबद्दल लिहिलेलं आहे. पहिली भरारी असते तेव्हा ते पाखरू बेखबर असतं, निर्व्याज असतं, त्याला काहीही माहीत नसतं ही भरारी म्हणजे काय. त्याला फक्त एवढं एक्साइटमेंट असते की मला पंख फुटले आहेत आणि मी ते असे हलवले की मी वर जातो आणि मला एक फेरी मारता येते आकाशामध्ये. तिथे त्याला इंद्रधनुष्यही दिसतं, तिथे त्याला दुसरे पक्षीही दिसतात, तिथे त्यांच्याशी स्पर्धा करावीशीही वाटते. त्यानंतर त्याला दगडही बसतो एखादा, कोणीतरी बेचकीनी नेम धरून त्याला घायाळही करतं. त्यानंतर कधीतरी थकून तो लँड होतो, कधीतरी तो डबक्यात पडतो. हे सगळं त्याचं होतं आणि मग तो थांबतो. त्यानंतर त्याला जेव्हा दुसरी भरारी घ्यायची असते त्यावेळेला त्याला ह्या सगळ्या आठवणी मनात असतात आणि त्या आठवणींमुळे त्याला पहिल्यासारखं अत्यंत बेखबरपणे, निर्धास्तपणे भरारी घेता येत नाही. आणि हे माझ्या लक्षात आल्यानंतर की आपण पुन्हा लिहायला लागताना वाचकांनी काय म्हटलं होतं, समीक्षकांनी काय म्हटलं होतं, इतर लेखकांनी काय म्हटलं होतं, आपल्यावर कुठले अन्याय झाले होते, काय झालं होतं, ते पोचलं कसं नव्हतं, चुकीच्या गोष्टींसाठी कशी आपल्यावरती टीका झाली होती, चुकीच्या गोष्टींसाठी कसं कौतुक झालं होतं, हे सगळे सल जे मनामध्ये होते, विविध सगळे मी आत्ता तुला इनलिस्ट करून सांगितले नाही आहेत, पण जे सगळं होतं ते मनात असल्यामुळे ते खदखदत असताना माझी पाटी कोरी नव्हती दुसऱ्या भरारीसाठी. तर त्याच्यामुळे मी ठरवलं की आधी हे पुस्तक लिहायचं, डन दॅट बीन देअर. मी हे सगळं केलं आहे, मी तिथे होते आणि काय बघितलं. आता कसं झालं आहे की ते सगळं माझ्या सिस्टीमच्या बाहेर आलं आहे, मी व्यक्त झाली आहे, आता मी पुन्हा कोरी आणि हलकी झाली आहे. तर त्याच्यामुळे मी आता नवीन भरारीसाठी सज्ज आहे. येस, या 20 वर्षामध्ये मला माहिती होतं त्या डायऱ्यांमध्ये, ही 20 वर्षातल्या डायऱ्या आहेत त्यातलं हे एवढंसं निवडलेलं आहे. तर त्यामुळे मला आता असं वाटतं की मी आता लिहायला पुन्हा कोरी झालेली आहे, कोरं असलं पाहिजे. त्याच्यामुळे ह्या 20 वर्षामध्ये माझी ही भावना होती आणि मला हेही समाधान होतं की लोकांनुनय, लोकांसाठी त्यांना हे आवडतं आहे म्हणून ते करून देणं, त्यांना हे आवडतं. सी, आपण काय हॉटेल चालवत नाही आहोत किंवा आपण शिंपी नाही आहोत की बाबा हे तुझ्या मापाचं मी तुला. हां, आणि उर्मी तीच आहे माझी, म्हणजे पहिल्या भरारीची जी होती तीच आहे आणि त्याची प्युरिटी जर तुला राखायची असेल तर तुला पाहिजे तेव्हाच तू लिहिलं पाहिजेस, तुला पाहिजे तेच लिहिलं पाहिजेस आणि त्या दर्जाचं असल्याशिवाय छापायचं नाही. आणि मग लोकांना वाटू दे ते कमी दर्जाचं आहे, लोकांचा संबंधच नाही. मी लिहित असताना माझ्या मनामध्ये वाचक नसतो, मी लिहित असताना नंतर तो येतो ऑन द सिनारिओ. पुस्तक एकदा पब्लिक डोमेनमध्ये गेलं की त्याच्या आधी लिहिताना नाही. तर त्याच्यामुळे या 20 वर्षामध्ये मी यातनं जात होते आणि आय सपोज आता आय एम रेडी फॉर दुसरी भरारी. 20 वर्षानंतर आलेलं हे पुस्तक, ज्याच्याबद्दल मेघना आता म्हणाली, डन दॅट बीन देअर, तिचंच मुखपृष्ठ आहे आणि तिनेच सेल्फी काढलेला आहे तो. अमेझिंग. आणि याच्यामध्ये काय नाही आहे, म्हणजे जे 20 वर्षाचा जो पिरियड मेघना आता म्हणत होती, म्हणजे हर तऱ्हेचे अनुभव असतील पहिल्या भरारीनंतरचे. आणि त्याच्यामध्ये लेखक, वाचक, समीक्षक आणि प्रकाशक अशा चारही जे खांब आहेत या एकूण साहित्य संस्थेचे, त्याच्याबद्दलचं इतकं सविस्तर भाष्य
मला असं वाटतं अभावानंच कुठल्या पुस्तकामध्ये आलं आहे. आजवर जे लिहिलं लोकांपर्यंत पोचलं, त्यानंतर पुढे काय झालं याविषयीचं हे DTBT पुस्तक. लेखकाचं कौतुक, कैफियत, हेटाळणी असं सगळं DTBT या पुस्तकामध्ये आहे. लेखकाला त्याची कैफियत मांडायला व्यासपीठच नसतं. साहित्य जगातले कळप, राजकारण, असूया हे सगळं या पुस्तकामध्ये आहे. वाचक, प्रकाशक आणि समीक्षक लेखकाच्या या तिघांकडून काय नेमक्या अपेक्षा असतात, लेखक प्रकाशक नातं नेमकं कसं असतं, हे सारं या पुस्तकामध्ये मेघनानं अतिशय निर्भीडपणे मांडलेलं आहे. करून बघूया या भावनेतनं या पुस्तकाचा जन्म झाला. मुखपृष्ठ पुस्तकाचं, ज्याच्याबद्दल आता बोललो आपण. एकूणच तुझे 2 कथासंग्रह आणि कादंबरी याच्यावरती आलेलं मुखपृष्ठ, त्यात निमित्त आलेला अनुभव प्रकाशकांबरोबर असेल, मुखपृष्ठकारांबरोबर असेल, ह्याच्याबद्दलही तू भाष्य त्याच्यामध्ये केलेलं आहे. मला एक वाक्य इथे वाचून दाखवायचं आहे. ज्यांची नजर बारीक नाही त्यांच्या दृष्टीदोषाशी जबाबदारी मी घेणार नाही. काय सांगशील? नाही, खरं आहे ना. म्हणजे एखाद्या माणसाला जर नेमकं त्या पुस्तकामध्ये काय आहे हे समजलेलं नसेल आणि म्हणून त्या माणसानी काहीतरी चित्र काढून दिलं असेल किंवा आधी चित्र काढून दिलं आणि त्यावेळेला मी अशा भ्रमात होते. मग आजपासून आपण भ्रम आणि त्याचे निराश याच्याबद्दल बोलतोय आणि भानावर येणं याच्याबद्दल बोललो. तर मी या भ्रमात होते की चित्र कसंही असलं, त्याचा दर्जा ह्याच्याबद्दल मी बोलत नाही, परंतु त्या माणसाला त्या पुस्तकामध्ये असलेला ऐवज समजलेला आहे, पटलेला आहे आणि आवडलेला आहे. तू लिहिलंस याच्यामध्ये. जेव्हा आम्ही पुस्तकाबद्दल बोलू लागलो तेव्हा मी त्यांना सांगितलं की मी जे लिहिलंय ते मी विचार करून लिहिलंय. त्यातलं हे काढा, ते वगळा, हे वगैरे नको. दुसरी गोष्ट म्हणजे प्रस्तावना नकोच. हवी असेल तर मीच लिहिणार. हा जो कॉन्फिडन्स आहे त्याबद्दल काय सांगशील? मला असं वाटतं सगळ्या लेखकांमध्ये तो पाहिजे. तुम्ही जर तुमच्या धारणेनुसार लिहित असाल तर मुळामध्ये आधी प्रस्तावना हेच मला मान्य नाही. ह्याचं कारण असं की तुम्ही वाचकाला कमी का लेखता? तो पुस्तक वाचणार आहे, तो पहिल्या पानापासून शेवटच्या पानापर्यंत वाचणार आहे, हे तर गृहीत धरावं लागतं. तसं सगळे वाचतात असं नाही, परंतु आपल्याला निदान आशावाद तो दाखवावा लागतो की सगळेजण ते वाचतील. तर अशा परिस्थितीमध्ये त्याला कळणार नाही का त्या पुस्तकात काय आहे? ते प्रस्तावनेमध्ये तुम्ही आधीच कशाला सांगायचं? इट इज लाईक गोईंग फॉर अ सस्पेन्स मूवी आणि डोअरकीपरनीच सांगायचं की त्या बटलरनी खून केलाय, तुमचं गेलं ना तिकीट वाया. तर तसं त्या पुस्तकात काय ते वाचकाला कळेल ना. तुम्ही कशाला प्रस्तावनेत सांगता हे असं केलंय तसं केलंय ह्याचा. अपराध सिनेमा मला आठवला. त्याच्यामध्ये सुरुवातीलाच येतं आशा परत येते या कादंबरीवर आधारित. तेच म्हणजे. तर त्यामुळे मला, आणि मी इतर पुस्तकं जेव्हा वाचायची तेव्हा त्यावेळेला त्यांच्या प्रस्तावना वाचल्या की मला असं वाटायचं की हे काय आपल्याला मान्य नाही. वाचकांना मला कधीच कमी लेखावं असं वाटत नाही. अर्थात हा माझा कॉन्फिडन्स कधी कधी मला तोंडावर पाडतो, कारण वाचकांना कळल्या नाहीत अशा गोष्टी आणि मग त्यानंतर रिग्रेट वाटतं की अरे आपण हे एक्सप्लेन करायला हवं होतं. पण मला नेहमी असं वाटतं की माझ्या पद्धतीच्या लिखाणाला सुजाण वाचकच भेटलेला आहे आणि त्याच्यामुळे, आणि सिन्सिअर वाचक भेटलेला आहे, म्हणजे ज्याला मनापासून वाचायचं असतं आणि जाणून घ्यायचं असतं असाच वाचक भेटलेला आहे बहुतांशी. तर त्याच्यामुळे मला प्रस्तावनेचं काही कारणच दिसत नाही. आता तरीसुद्धा तुम्हाला एक फॉर्मॅट पाळायचं आहे म्हणून आपण अनेक गोष्टी करत असतो. आतासुद्धा नवीन मुलं बघ लग्न करताना, नाही ते थोडंसं वैदिक असू दे. थोडंसं वैदिक हा काय प्रकार आहे? थोडंसं ते तेवढ्या 7 फेरे तरी घेऊया आपण. त्यांना त्यातली एक्साइटमेंट हवी असते. बाकी ते संस्कार काय होतात काही माहिती नसतं. हे जसं रिच्युअल आहे तसं समजा तुम्हाला रिच्युअल म्हणून प्रस्तावना हवीच असेल तर सगळ्यात जास्त त्या पुस्तकात काय आहे कोणाला माहिती आहे? लेखकाला. त्याला त्याच्या मागची भूमिका माहिती आहे, त्याला का मी लिहिलं हे माहिती आहे, काय लिहिलं हे माहिती आहे, कसं लिहिलं हे माहिती आहे. तर सांगायचंच झालं तर तोच लिहिल ना. तुम्ही दुसऱ्या कोणाला नका सांगू. कारण काय होतं माहिती आहे का गिरीश, कित्येकदा असं होतं की समजा तुम्ही वेगळ्याच पद्धतीचं लिहित असाल आणि ज्येष्ठ जरी झाला तरी तो समीक्षक काय किंवा दुसरा लेखक काय, तो एका विशिष्ट पठडीतनं त्याच्याकडे बघत असेल
तर तो काहीतरी नाही नाही एकांगीपेक्षा सुद्धा तो वेगळंच काहीतरी सांगेल. तो वेगळंच काहीतरी सांगेल आणि ते त्या पुस्तकात नाही आणि मग नंतर काय त्या लेखकाने करायचं? हाय हाय करत बसायचं? कारण ते गेलं एकदा लोकांकडे, प्रस्तावनाही गेली आणि ते पुस्तकही गेलं. आणि बरेच वाचक हे ज्येष्ठांना मानतात, म्हणजे ज्येष्ठ आहेत केवळ म्हणून मानतात. श्रेष्ठांचा ते विचार करत नाहीत. ते ज्येष्ठ असलं की पुरतं त्यांना. मला असं म्हणायचं आहे की तुम्ही त्या पठडीत वाढलेली माणसं जर त्या पुस्तकाकडे त्या नजरियेने बघूच शकणार नसाल नव्या, तर ते इट्स अ मिसलिडिंग सूचन ना. तर त्याच्यामुळे ते रिस्क आहे. त्याच्यापेक्षा लेखकालाच लिहू दे मी काय म्हटलंय, अशी माझी भावना होती त्याच्यामध्ये. आणि मला इथे माजगावकरांना हे श्रेय द्यावं लागेल की त्यांनी मला ही मोकळीक दिली. त्यांनी माझं म्हणणं नीट ऐकून घेतलं आणि प्रत्येक बाबतीतली मी त्यांना जेव्हा सांगितलं की कंटेंटमध्ये कोणी संपादन करणार नाही, आतमध्ये जे काय आहे त्याच्याबद्दल मी जबाबदार. ब्लर्ब लिहायचं असेल तर मी, प्रस्तावना हवीच असेल तर मी, ती नको आहे पण हवीच असेल तर मी, या सगळ्या गोष्टी त्यांनी, मी नवीन असताना, माझं पहिलं पुस्तक असताना, मला कुठलंही नाव नसताना आणि सगळी रिस्क प्रकाशनाची त्यांनी घेतलेली असताना, म्हणजे पैशापासून सगळे, त्यांनी हे मान्य केलं. पण ही झाशीची राणी हे पाणी कुठून आलं? तुला कन्व्हिक्शन पाहिजे तू जे करतोस त्याबद्दल. उगीचच काहीतरी तू करतोयस का तू काहीतरी विचार करून माझी ही धारणा आहे त्या धारणेला न्याय देण्यासाठी करतोयस? त्या धारणेला न्याय देण्यासाठी तू जर करत असलास तर तू बाकीचं कसं सगळं ऐकून घेशील कोणाचं? नाही तर नका करू, याची तयारी पाहिजे. म्हणजे तू प्रकाशक म्हणाले नाही बुवा हे तुमचं सगळं म्हणणं काही मला ऐकून घेता येणार नाही, झालं एवढं बास झालं, तुम्ही लिहिलेत तेवढं आम्ही छापू, बाकीचं सगळं आमचं ऐकायला लागेल. तेव्हा तुम्ही तिथून निघून जाण्याची तुमच्याकडे ही पाहिजे की नाही छापलं तरी चालेल पण छापलं तर ते माझ्या धारणेनुसारच पाहिजे. पण मी तिथे नशीबवान आहे की मला असा प्रकाशक भेटला की ज्यांनी माझ्या म्हणण्याला मान दिला, मी कोणीच नसताना. हे महत्वाचं आहे. म्हणजे मी पॉप्युलरही नाही, मी माहीतही नाही कोणाला, माझं पहिलंच पुस्तक आहे आणि तरीही हे त्यांच्या मनाचा मोठेपणा आहे आणि कदाचित त्यांनी जाणलं की हिच्याकडे कन्व्हिक्शन आहे. लिहायचं म्हटलं तर अक्षरशः आकाशगंगेतल्या नक्षत्रांनी एवढ्या थीम्स आहेत. रुकू तो मंजिले ही मंजिले है, चलू तो रास्ता कोई नहीं, अशी स्थिती. ही ओळ सुचायला त्या कवीला किती वर्ष थांबावं लागलं असेल, किंवा असंही म्हणता येईल की किती वर्ष लिहित राहावं लागलं असेल. वर्षानुवर्ष खणत राहावं तेव्हा कधीतरी एखादी सोन्याची मोहर सापडते. तीही अंधारात वा झोपाळलेल्या अवस्थेत दिसेल आणि सोन्याची म्हणून कळेल असेल. हीच भावना डीटीपीटी साठी सुद्धा लागू आहे किंवा म्हणता येईल. तसं तू म्हटलंस तर आय बी थँकफुल. पण डीटीपीटीमध्ये बेसिकली मी तुला मगाशी म्हटलं तसं माझ्या मनातली सगळी जी अशांतता होती आणि माझ्या मनातलं सगळं जे सल होते, लागलं होतं मला, त्याबद्दलचं व्यक्तीकरण आहे, ती अभिव्यक्ती आहे की जी मला त्यातनं सुटायचं होतं. हे बेसिकली आहे. तिथे ज्याला आपण नवीन पुनर्रचना करून आपण एखादी कथा, तुकडा किंवा कादंबरी लिहितो तशा पद्धतीचं नाही आहे. हे कथन आहे एका वेगळ्या इंटरप्रिटेशन सकट. परदेशी लेखक वर्सेस भारतीय लेखक वर्सेस मराठी लेखक, लेखकाचं मानधन त्या अनुषंगानं. इथे तू जे डीटीबीटीमध्ये लिहिलं आहे ते मला या निमित्ताने वाचून दाखवायचं आहे. अतिशय महत्त्वाचं आहे आणि नेमकेपणानं लिहिलं आहे म्हणून वाचून दाखवायचं आहे. मी एक नवीन आणि नाव नसलेली लेखिका आहे. तुझं कॉन्व्हर्सेशन चालू आहे त्या मुलीबरोबर. ही माझी पहिलीच कथा आहे म्हणून तुम्ही मला एक छदामही दिला नसतात तर माझं काही म्हणणं नव्हतं. असेल बाबा तुमचं धोरण म्हणून मी मान्य केलं असतं. काही वाचकांपर्यंत पोचण्यासाठी जे माध्यम तुम्ही मला दिलंत त्याचं भाडं तुम्ही वसूल केलं असं मानलं असतं आणि मला मेहरबानीच्या ओझ्यातून तरी सुटता आलं असतं. पण तुम्ही ही जी बावळट रक्कम मला पाठवली तिच्यामुळे माझ्या कथेची लायकी कमी ठरली. तुम्ही मानधन फक्त नावाला आणि स्थानाला देता. वाङ्मयीन दर्जा ही बाब तुमच्यासाठी मान देण्याची नाही असं दिसतंय आणि हे मला मान्य नसल्यामुळे मी हा धनादेश परत करते आहे. याच्यामध्ये दोन गोष्टी आहेत. एक म्हणजे धनादेश घ्यायचा तर खरा आणि नंतर हे काय बरोबर नाही असं म्हणायचं, याला काय अर्थ नाही. म्हणजे मला नेहमी असं वाटतं की तुमची जर कन्व्हिक्शन एक असेल तर तिच्या अगदी बरोबरच तुमचं वागणं पाहिजे. म्हणजे ते बावळट रक्कम आहे असं जर तुम्हाला वाटतंय
तर तुम्ही घेऊ नका ना ते. पण मला असं वाटतं या निमित्ताने तू सगळ्या लेखकांची एक युनियनचा लीडर असतो तशी एक हो, म्हणजे आणि म्हणूनच सांगते गिरीश तुला, की मला ह्याच्यामध्ये फार कमी गोष्टी ह्या निवडता आल्या मांडण्यासाठी. संपूर्णपणे जर माझ्या बाबतीत काय झालं हे लिहायचं असतं, तर हा एक 2-3 खंडांचा प्रकार झाला असता. तसं नाहीये. सगळ्यांच्या पण अनुभवाचं काहीतरी त्याच्यामध्ये माझ्या अनुभवातनं आलं पाहिजे. हम्म. जसं कथा चांगली रिसीव्ह झाली का? कारण त्या कथेमध्ये मला जसं दिसलं, तसंच बघू शकणारे लोकं होते म्हणून. त्यांना कळलं की हे असंही बघता येतं आणि त्यांना ते पटलं म्हणून त्या कथा रिसीव्ह झाल्या चांगल्या, राईट? तशाच पद्धतीने मला म्हणायचं आहे की ह्या DTBTमध्ये जी खंत आहे लेखकाची, ती लेखकाची खंत आहे, मेघनाची म्हणण्यापेक्षा. हो हो खरंच आहे. हां, तर त्याच्यामुळे कित्येक जणांनी मला हे सांगितलं. पण होतं काय माहिती आहे का, आपण वेगवेगळ्या स्टेजेसनं असतो. आज मी या परिस्थितीमध्ये आहे की त्याच्याबद्दल मी निर्भीडपणे वगैरे बोलू शकते आणि तेव्हाही बोलू शकत होते. तेव्हाही मी धनादेश परत करू शकत होते. याचं कारण मला नोकरी होती. आणि ती नोकरीसुद्धा मी का ठेवली? कारण मला माझं उदरनिर्वाह हे मला लेखनातनं मिळणाऱ्या पैशांवर अवलंबून ठेवायचा नव्हता. लेखनातनं मला जर पैसे मिळाले नाहीत तर मला जेवायला मिळत नाही. याच्यामध्ये मला माझी तत्व सांभाळता आली नसती, मला माझी धारणा सांभाळता आली नसती. मग लोकांनी सांगितलं असतं, अहो आमच्याकडे एक कॉलम लिहा. मग कोणीतरी सांगितलं असतं कमिशन रायटिंग, अगं मेघना मला माझं चरित्र लिहायचंय, जरा लिहिशील का? मग कोणीतरी सांगितलं असतं की जरा आम्हाला हे एवढे डायलॉग्स लिहून द्या, ते संपादन करून द्या. ते कमी दर्जाचं आहे किंवा कमी महत्त्वाचं आहे हे मला मुळीच म्हणायचं नाही. ज्यांना ते करायचं आहे त्यांनी ते नीट केलं तर तेही आहेच महत्त्वाचं. परंतु ते करायलाच लागणं, त्यातली सक्ती ही तुमच्या लेखकपणाला मारक ठरू शकते. आणि म्हणून मला नेहमी असं वाटतं की तुम्हाला जे धर्म म्हणून करायचं आहे त्याच्याशी तुम्ही पैसे जोडू नका. आता रिझर्व्ह बँकेमध्ये मला जे काम देण्यात येत होतं ते केल्याबद्दल मला पैसे मिळत होते. त्याच्या आधी त्यांनी मी त्या कामासाठी योग्य आहे की नाही ह्याची परीक्षा घेतली होती आणि मला पास केलं होतं. इंटरव्ह्यू घेतला होता आणि मला पास केलं होतं. तिथे हा माझा धर्माचा प्रश्न नाही आहे. तिथे फक्त माझ्या कॉन्शन्सचा प्रश्न आहे की मला जे काम दिलंय ते मी नीट केलंय की नाही. पण लिहित असताना मात्र मी छंद म्हणून, हौस म्हणून, व्यवसाय म्हणून, प्रसिद्ध व्हायचं म्हणून वगैरे लिहिलेलं नाही. तो माझा धर्म म्हणून लिहिलेला आहे. तिथे मला तडजोड करायची नाही आर्थिक कारणांसाठी. जगभरातले लेखक आणि जगभरातल्या लेखकांना बेस्ट सेलर पुस्तकांना मिळणारे पैसे विजावी भारतीय लेखक, ही तुलनाच मला नाही बरोबर वाटत. कारण सांगते मी तुला, कारण सांगते की जेव्हा एखादा मनुष्य इंग्लिशमध्ये लिहितो, आज जगामधल्या किती वाचकांपैकी किती जणांना इंग्लिश येतं आणि किती जणांना मराठी येतं? बरं, आपल्याकडे 13 कोटी लोकसंख्या आहे. आता मी आय एम नॉट अपडेटेड ऑन दॅट, पण एक साधारण 13 कोटी महाराष्ट्राची लोकसंख्या आहे. त्यातले साक्षर किती आहेत? ठीक आहे, साक्षर एक 5% लोक आहेत समजा. त्या 5%पैकी वाचतात किती लोक? ठीक आहे, त्यातलेही काही 2% वाचतात. त्या 2% वाचणाऱ्या लोकांपैकी विकत घेणारे किती आहेत? असं करत करत जर तू गेलास तर तुला मानधन किती मिळणार आहे? आणि एखाद्या इंग्लिशमध्ये ज्याचं ट्रान्सलेट झालंय किंवा ज्याला संपूर्ण जगामध्ये बाजारपेठ अवेलेबल आहे, त्या माणसाला किती मिळणार आहे? नाही म्हटलं तरी एक ॲब्सोल्यूटचा पण संबंध आहेच ना. तर त्याच्यामुळे इतके लोक जे वाचणार आहेत त्याच्यापैकी कित्येक लोक ते विकत घेतात. अशा परिस्थितीमध्ये त्याला मिळणारं मानधन आणि मराठी लेखकाला मिळणारं मानधन यांची तुलनाच होऊ शकत नाही. लॉजिकली करेक्ट आहे. पण आपण असं म्हणलं की या मराठी पुस्तकांचं भाषांतर झालं इंग्लिशमध्ये आणि मग पैसे मिळत आहेत, तर त्या कॉन्टेक्स्टमध्ये बोलायचं झालं तर ते जर तरच तू बोलतोयस. इट्स अ हायपोथेटिकल सिच्युएशन. कारण चांगलं ट्रान्सलेशन हे पण महत्त्वाचं आहे. शब्दाला शब्द करून ट्रान्सलेशन्स होत असतात. अगदी भली जाणती माणसं तसं करत असतात, हे मी पाहिलेलं आहे. ज्यांना इंग्लिश उत्तम येतं ती मराठी पुस्तकं अगदी घेतात आणि आम्ही ट्रान्सलेट करतो म्हणतात आणि त्यांना कोल्ह्याचा लगीनचा कॉन्टेक्स्टच माहीत नसतो. कोल्ह्याला फॉक्स म्हणतात म्हणून आणि लगीन म्हणजे आंधळ्याच्या गाईला पण आहे. हां, तर असं काही ट्रान्सलेट करायचं झालं तर त्यांनी ॲप्रोप्रिएट फ्रेज इंग्लिशमधली वापरली पाहिजे. भाषांतरासाठी किंवा ट्रान्सलेशनसाठी अशी ऑपॉर्च्युनिटी नाही. काही कथांचं झालेलं आहे, पण तिथे सुद्धा मी त्यांना सांगितलं की हे मला मान्य असेल तर मी मान्य करेन. काही जणांनी अत्यंत रिसेप्टिव्हली मी सुचवलेल्या सूचना मान्य केलेल्या आहेत. काही वेळेला तर आम्ही दोघांनी एकत्र बसून तो ड्राफ्ट पुन्हा रिड्राफ्ट केलेला आहे. मला तर हिंदीमध्ये एका मुलीने केलं होतं. ती मला म्हणाली इतक्या साक्षेपीपणे आणि
इतक्या बारीक बारीक चुकांकडे लक्ष देत हे काम करणारी तू पहिली बाई आहेस. मी तिला एक तक्ता करून दिला होता, 55 ठिकाणी बदल. मला हिंदी येत नाही, पण हे हिंदी वापरलेलं चुकलंय हे मात्र मला कळतंय, कारण तुला मराठी कळलेलं नाही. त्यामुळे आपल्याकडे ट्रान्सलेशन्स हे ट्रान्सलेशन असं म्हणून छापण्याची खूप फी आहे. शब्दाला शब्द, वाक्याला वाक्य, ते रिडेबल पण झालं पाहिजे ना. खरं खरं. कारण ओरिजिनल काय आहे आणि तुम्ही काय मराठीमध्ये करताय. कॉन्टेक्स्ट त्याचा आला पाहिजे. एक्झॅक्टली. त्या पुस्तकामध्ये डंदाड बिंदेच्या अतिशय खेदोत्पादक परिस्थितीला तुला सामोरं जावं लागलं. साहित्य संमेलनासारख्या व्यासपीठावरती कशा प्रकारे लेखकाला हाताळलं जातं, हँडल केलं जातं, त्याला ट्रीट केलं जातं, त्याबद्दलही तू व्यक्त झाली आहेस. आणि कुठेतरी तू साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरती त्या मांडवाखाली एखादा सेलिब्रिटी येणं, एखादा नट येणं, दिग्दर्शक येणं, विजावी एखादा लेखक येणं, त्याचा प्लॅटफॉर्म येतो. आणि तरीसुद्धा सेलिब्रिटीजनीच भाव खाऊन जाणं, नटांनीच भाव खाऊन जाणं, वास्तव त्यातलं जे आहे ते तू त्यात व्यक्त केलंस. कसं वाटतं हे यातनं मोकळं होताना? ॲक्च्युली हा माझा पर्सनल अनुभव नाही आहे. करेक्ट आहे. कारण जवळजवळ मी साहित्य क्षेत्रामध्ये ऑफिशियली आल्याला तुम्ही जर 97 साली माझं पुस्तक आलं म्हणून मला आता साहित्यिक म्हणताय असं जर झालं तर जवळजवळ 30 वर्ष झाली. आज 26 सुरू आहे. तर त्या 30 वर्षामध्ये 30 साहित्य संमेलनं झाली. त्याच्यातल्या 3 मी गेले होते आणि 3 वेळेला मला आमंत्रित केलेलं होतं. तर नाशिकचा अपवाद वगळता दोन्ही ठिकाणी माझं काम झाल्यावर मी परत आले. तिथे काही दुसऱ्या सेलिब्रिटींबरोबर मी काही शेअर केलं, स्पेससुद्धा किंवा लाईमलाईटसुद्धा, असं झालं नाही. 1999 साली वसंत बापटांनी माझी निवड केली बासी मर्ढेकर पुरस्कारासाठी, जो गंगाधर गाडगीळ यांनी स्पॉन्सर केलेला होता आणि आश्वासक नवीन लेखकाला तो द्यायचा. तर त्यावर्षी माझी निवड झाली होती म्हणून तो पुरस्कार घ्यायला फक्त मी गेले होते. कारण त्यावेळेला त्या साहित्य संमेलनामध्ये खूप राजकारणं झाली होती की बाळ ठाकरे त्या साहित्यिकांना बैल म्हणाले होते. त्याच्यानंतर स्वागताध्यक्ष मनोहर जोशी होते, त्यांची अचानक उचलबांगडी झाली होती मुख्यमंत्री पदावरून आणि नारायण राणे तिथे आले होते. तर ते संमेलन होणार की नाही इथपासून सगळी तयारी होती. तर त्या बाईंनी मला आग्रह करून, नाही नाही मेघना, तू आता पुरस्कार घ्यायला नाही आलीस तर त्याचा वेगळा मेसेज जाईल, तू प्लीज ये. तर मला काही या राजकारणात वगैरे पडायचं नव्हतं. मी इनफॅक्ट इथे पुण्यामध्येच एका वर्कशॉपला आलेली होते ट्रान्सलेशनचा, पण मी एक दिवस आधी येऊन तो पुरस्कार घेतला. तो घेतल्या मी परत घरी गेले. त्यावेळेला काही कारणांनी माझी मनस्थिती पण बरोबर नव्हती आणि खूप टर्मॉईलमधनं मी जात होते. तर मला तिथे काही इतर ठिकाणी बागडण्यामध्ये इंटरेस्ट नव्हता. त्यामुळे तिथे मला काही माझा अपमान झाला असं काही झालं नाही. दुसरं म्हणजे नाशिकला मी 2005 गेले. तिथे एकांनी माझगावकरांना गळ घातली की मेघनाला या परिसंवादात येऊ दे आणि तिथेच ते नातीचरामी तुम्ही प्रकाशित झालं असं सांगा. तर तिथे काय झालं ते मी लिहिलेलं आहे. पण तिथे मात्र मी पहिल्यांदा बघितलं की लेखकाला म्हणून तुम्ही बोलवता आणि त्याच्यानंतर त्याला जो मान मिळायला पाहिजे तो मिळत नाही. आता माझ्यासारखी बाई काय म्हणेल, तुम्ही कोण मला मान देणार आहे? मला मान मीच देते. मी जायचं कशाला तिकडे, मान नाहीये तर असं. पण तिथे बोलवलेलं होतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मला प्रकाशकांनी सांगितलं की या व्यक्तींनी सांगितलंय त्याच्यामुळे तू जा आणि तिथेच आपण, कारण आम्ही प्रकाशन समारंभ करायचो नाही माझ्या पुस्तकांचा, या 3 पुस्तकांचा प्रकाशन समारंभ नव्हता. तर त्याच्यामुळे तू तिथे जा म्हटल्यानंतर मी तिथे गेले होते आणि लोकांना सह्या द्यायच्या असतात. ते पुस्तक प्रकाशित झाल्यावर खूप खपलं होतं ते पुस्तक आणि हे त्याच्यानंतर काही खेदजनक गोष्टी झाल्या. पण हा माझा दुसरा अनुभव होता. आणि तिसरा अनुभव आला तर माझीच मुलाखत होती आणि जवळजवळ 8-9 हजार लोक समोर होती आणि जवळजवळ 2.5 तास मी त्यांना गुंगवून ठेवलेलं होतं. आणि हे रेकॉर्ड झालेलं असताना मला 15 रुपयाची CD सुद्धा मिळालेली नाही आजपर्यंत. आणि 33 कोटीचं बजेट होतं. किती खेदोत्पादक आहे. नाही, खेदोत्पादक म्हणण्यापेक्षा तुमच्याकडनं जे अपेक्षित आहे ते काम करून घेतल्यावर हाऊ यू डोंट मॅटर. सेकंडरी टर्शरी पण नाही आहे लेखक. नाही हा म्हणजे त्यावेळेला आहे, तू कार्यक्रम करतेस तोपर्यंत आहे, त्याच्यानंतर यू डोंट मॅटर. हे मला म्हणजे खूप लागलं की अरे, ज्या व्यक्तींनी सुमारे 2.5 तास त्या 3 दिवसाच्या संमेलनामध्ये एक सेशन, आणि तिथे साहित्य संमेलनाच्या अध्यक्षांपासून ते लेखकांपासून समकालीन ते कुठल्याही वयोगटातली माणसं होती आणि थांबली होती. अशा परिस्थितीमध्ये तुम्ही 15 रुपयाची CD त्या व्यक्तीला, जिनी हे
ही मुलाखत दिली तिने काही कष्ट घेतले नसेल त्या मुलाखतीसाठी, वेळ दिला नसेल. मी मुंबईहून पुण्याला गेले होते माझ्या खर्चाने गाडी करून. डन दॅट बीन देअरची दुसरी आवृत्ती आली आहे की आत्ता हे लेखकांपर्यंत पुस्तक पोचतंय आणि ज्या वेळेला लेखकांना कळेल की अरे माझा मान, माझं मानधन याच्याबद्दल यात भाष्य आहे, तर अशा वेळेला या सगळ्या लेखक समुदायाचं मोरकेपण नेतृत्व करायला आवडेल का? अजिबात नाही, अजिबात नाही. मी तुला सांगते, मला शाळेत हा एक अनुभव आला ज्याच्यानंतर मी नेतृत्व हा प्रकार सोडला. क्षमता नाही असं नाही, मला इंटरेस्ट नाही. ह्याचं कारण असं, मला असं वाटतं जगण्याच्या उद्देशापासून काहीतरी वेगळं आहे हे. ते पण आहे, पण नेतृत्व त्यातलं ग्लॅमर किंवा त्यातलं हे नाही, मला त्या अनुषंगानं विचारायचं नाही आहे. हां मला असं म्हणायचं की कुठेतरी आपण लेखक म्हणून तडफडलो आहे, तर आता ती तडफड कमी होणार आहे या पुस्तकामुळे. आणि या निमित्ताने मला एक लेखकाश्रय मिळणार आहे की लेखकांचं दुःख मी तर कुठेतरी व्यक्त केलं, तर त्या दृष्टीने समजा काही लेखक गोळा झाले आणि त्या सगळ्यांनाच आता न्याय मिळण्याची परिस्थिती निर्माण होती, कारण कुठेतरी एक सामूहिक आवाज हो उठवला जाणार आहे. हो, तसं होणार आहे. हे आधीच्या लोकांची सुद्धा दुखरी नस दाबली जाणार आहे. समकालीनांना आनंद होणार आहे की आमचं पण हेच म्हणणं आहे, पण त्यांना ते म्हणता येत नाही आहे. आणि पुढच्या लेखकांना सावध होता येणार आहे की हे 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 आहे बरं का. मला एवढंच म्हणायचं आहे की हे जसं मी मांडलं तसं तुम्ही मांडा असं पण मला म्हणायचं नाही आहे. ते गोळा होण्याचा प्रश्नच नाही आहे, कारण त्यांची आज एक मजबुरी असल्यामुळेच ते कदाचित बोलत नाही आहेत. या ज्या काही गोष्टी मी प्रकाशकांशी बोलले, कॉन्टेंट इज किंग या एरामध्ये आपण जगत असताना काय मजबुरी आहे? ज्यांना मजबुरी आहे त्यांनाच तू हे विचार. मला ती कधी जाणवली नाही, पण ह्याचं कारण मी लेखन आणि उदरनिर्वाह या गोष्टी वेगळ्या केल्या. दुसरं असं की पहिल्यापासनं मला थोडीशी नशिबाची साथ म्हणजे मला प्रकाशकांनी विचारलं की तुमचं पुस्तक द्याल का. मला खेटी घालावी लागले नाहीत. तिसरं म्हणजे असं नाही झालं की मी आधी काहीतरी ओबडधोबड लिहिलं, नंतर जरा बरं लिहिलं, नंतर जरा बरं लिहिलं. काही जणांचा असा प्रवास असतो, म्हणजे अगदी मोठ्या मोठ्या लेखकांचा सुद्धा असा प्रवास असतो. आणि काही जणांचं पहिल्या पुस्तकापासूनच ते थांबलेले असल्यामुळे, आधी घाईघाईत त्यांनी काही छापून टाकलेलं नसल्यामुळे पहिल्याच पुस्तकापासून ते त्याच दर्जाचं लिहितात. वरचा दर्जा किंवा खालचा दर्जा मी म्हणत नाही, पण त्याच दर्जाचं त्यांचं असतं. तर प्रत्येकाचा प्रवास निराळा असू शकतो. पण मी असं लक्षात आलंय माझ्या की माझगावकरांबरोबर ज्या गोष्टी मी ओपनली बोलू शकले, तो थोडासा माझ्या स्वभावाचा भाग आहे आणि थोडासा हाही भाग आहे की मला त्या मानधनाची किंवा मला त्या रॉयल्टीची किंवा ह्याची जगण्यासाठी गरज नव्हती. तसं सगळ्यांचं असेल असं नाही ना. Exactly. त्याच्यामुळे मी ती अपेक्षा करणार नाही. दुसरी गोष्ट म्हणजे तेच कित्येक लेखकांना बोलायचं होतं, अगदी त्याच प्रकाशकांच्या, आणि माझ्याशी ते बोललेले आहेत, पण ते माझगावकरांशी बोललेले नाहीत. आता ह्याची कारणं काय त्यांनी सांगावी. त्यामुळे मला अशी पण अपेक्षा नाही आहे की असा काही रेटा तयार होईल किंवा हे, कारण प्रत्येकजण वेगवेगळ्या स्टेजेसनं आहे ना. जसं आपण एरवीसुद्धा जगत असताना तुझ्या लक्षात येतं की आपण एक समाज म्हणतो, हा एक आपला महाराष्ट्रातला हा समाज. अरे त्या समाजामध्ये किती समाज आहेत, त्या समाजामध्ये किती इव्होल्युशन आहे, त्या समाजामध्ये उत्क्रांतीच्या कुठल्या कुठल्या टप्प्यावर किती माणसं आहेत. आपण जनरलायझेशन करतो नाही, नाही करू शकत आपण. आज तुझ्या वरती लोक आहेत, तुझ्या खाली लोक आहेत. ते हे जे टप्पे आहेत तसेच लेखकांचे पण असणार आहेत ना. तर माझी तशी अपेक्षा नाही आहे. पण मी म्हणजे लेखकांना वाचताना प्रायव्हेटली जरी आनंद झाला, कित्येकांनी तो व्यक्तही केलाय माझ्याकडे, पण प्रायव्हेटली जरी झाला तरी मला आनंद आहे. समीक्षा आणि समीक्षकांबद्दल सुद्धा तू तीव्रतेने व्यक्त झालीस. तू कोट एक तिथे उद्धृत केलायस. आस्किंग अ वर्किंग रायटर व्हॉट ही थिंक्स अबाउट क्रिटिक्स इज लाईक आस्किंग अ लॅम्प पोस्ट हाऊ इट फील्स अबाउट डॉग्स. आणि पुढे तू असं त्याचं एक्सप्लेनेशन दिलेस. म्हणजे मला खरंच असं वाटतं की आपण त्या दिव्याच्या खांबासारखेच असतो की आपल्याला प्रतिवादाची काही संधीच नाही मिळत. इट्स अ हिट अँड रन गेम, जस्ट अनफेअर. तेंडुलकरांशी कॉन्व्हर्सेशन आहे. तेंडुलकर आणि कधीकधी स्तुती पण भलत्याच कारणांसाठी गेलेली असते समीक्षकांनी, आणि असं वाटतं की त्यापेक्षा शिव्या परवडल्या.
तेंडुलकर त्यावर असं म्हणतात, ऑमलेटबद्दल बोलण्यासाठी अंडं घालता यायला पाहिजे असं काही नाही. आपकी नजरोने समजा गाणं लागलं की ते सुंदर बांधलेलं असूनही आपण स्पेशल बदलतो की नाही. इतकं छान आपल्याला जे व्यक्त व्हायचं आहे ते होता येणं, याचा किती आनंद आहे. खूप. सगळंच्या सगळं मला लिहिता नाही आलेलं आहे. मी परत एकदा सांगते. मला त्यातलं निवडावं लागलं, एक लसावी काढावा लागला, की कारण काय माहिती का, हे सगळ्यांचं सुद्धा झालं पाहिजे. अगदीच व्यक्तिपुरतं नाही उरता कामा, कारण शेवटी माझे म्हणून काही अनुभव असणार आहेत जे कोणाचेच इतर नाहीत, असे पण असणार आहेत. तर ते मी घेतले नाहीत आणि मला निवडावे लागले. अर्थातच ते पुस्तक वाचलं तर गेलं पाहिजे. म्हणजे 800 पानं, 1000 पानं, 1000 पानं अशी जर झाली तर त्याला काय अर्थच नाही ना. म्हणजे लिहित राहिलं. त्याच्यामध्ये त्या अनुषंगाने वेचा एक, त्या शतपात किड्याची गोष्ट लहानपणी ऐकली होती ती. म्हणजे आपले सगळेच्या सगळे 100ही पाय नीट सांभाळून तो बेभान नाचत होता. तेव्हा एका नृत्यशास्त्र पारंगत समीक्षकानं त्याला न राहून थांबवलं आणि सांगितलं की आत्ता चाललंय ते ठीकच आहे, पण तू जर तुझा 56वा पाय किंचित वर उचलून डावीकडे झाडलास आणि त्याचवेळी एक समयावच्छेदन करून 82वा पाय मागे वळवलास तर ते खूप ग्रेसफुल दिसेल. यानंतर त्या किड्याच्या नाचातली सगळी उत्स्फूर्तताच गेली. प्रत्येकच पाऊल वर उचलताना त्याला हे ग्रेसफुल दिसतंय का याची चिंता भेडसावायला लागली आणि आसपास कुठेही नसलेल्या त्या समीक्षकाकडेच तो टक लावून पाहत जगत राहिला मनातल्या मनात. असं होतं. माझ्या बाबतीत असं नाही झालं. याचं कारण मला फार सिरियस समीक्षा माझ्या वाट्याला आली नाही. त्याच्यामुळे कोणी ते काय म्हणतायत वगैरे वगैरे असं त्याचा परिणाम आपल्यावर होऊन आपण त्याप्रमाणे लिहितोय का वगैरे नाही झालं. त्यामुळे आय वॉज लकी देअर ऑल्सो. पण समीक्षक ज्या प्रतिभेचा असायला हवा तशा प्रकारचे समीक्षक आज या पिढीमध्ये आहेत. या पिढीतलं मला माहीत नाही, पण आधी होते आणि सिरियस होते आपल्या कामाविषयी. चांगले समीक्षक मराठीमध्ये सुद्धा होते. फक्त काय झालं की आता असं होतं, तेव्हाही होत असेल, की समीक्षक सुद्धा लेखकांसारखाच एका कळपामध्ये त्यालाही शिरावं लागतं एक ग्राउंड मिळण्यासाठी. आणि मग काय होतं की त्या कळपातल्या लेखकांविषयीच तो लिहू शकतो, त्यांनाच पाठबळ देऊ शकतो किंवा त्यांचंच काम त्यांचंच काम तो अभ्यासासाठी घेतो. आणि मग कधी कधी कमी दर्जाच्या माणसांना सुद्धा त्याला येत असणारे सगळे शब्द वापरून. मला काय वाटतं माहितीये का गिरीश, आता मला ह्या गोष्टीचा काही काळ त्रास झालेला आहे आणि लेखक सुद्धा कशा पद्धतीने समीक्षकांना वापरतात विविध तऱ्हांनी, हे मी डोळ्यांनी बघितलेलं आहे, मला माहिती आहे. तर आता मला असं वाटतं त्या वेळेला ते पुस्तक आलं, अरे हे काय चाललंय, खूप त्रास व्हायचा. पण आता मात्र मला असं वाटतं कुठे आहेत ते लेखक आणि कुठे आहेत ती पुस्तकं ज्यांना या पद्धतीने पक्षपातीपणाने पुढे नेलं किंवा पुरस्कार दिले किंवा काय, वेअर आर दे. तेव्हा तुला जे काळाच्या टेस्टवरती तुला राहायचं असेल किंवा तुला जर तुझ्या समाधानासाठी काही करायचं असेल तर त्याच्याशी ह्याचा संबंध नाही. न्याय तुला कशासाठी हवाय, म्हणजे तुझ्या कुठल्या गोष्टीसाठी तुला न्याय हवाय, तो न्याय जीवन देतं. वा वा. तो न्याय समीक्षक, वाचक किंवा प्रकाशक देत नाही. बट यू हॅव टू बी व्हेरी क्लिअर अबाउट युअर सेल्फ. यू हॅव टू बी क्लीन. क्लिअर पेक्षा सुद्धा क्लीन, स्वच्छ असलं पाहिजे. तुमचे हेतूही स्वच्छ असले पाहिजेत, तुमची कृतीही स्वच्छ असली पाहिजे. त्या स्वच्छ धारणेने तुम्ही ते केलेलं असलं प्युअर पाहिजे. सोल. तिथे कुठेही तुम्ही तडजोड केलेली असेल ती तुम्हाला खंडित गाठते. त्यामुळे न्यायाची अपेक्षा तुम्ही तडजोड न करता काही केलेलं असेल तरच करा आणि मग तो मिळतोच, तुम्ही नाही अपेक्षा केलीत तरी. असं मला वाटतं. आणि अर्थात पुन्हा न्याय म्हणजे काय, ठीक आहे, मला पुरस्कार एखादा नाही मिळणार, परंतु मला समाधान माझं कोणी घेऊ शकत नाही ना. परत एकदा लेखक म्हणून अगतिकता आहे, जो काही एक भावभावनांचा कल्लोळ आहे तो या पुस्तकात आलेला आहे. लेखक हा काही रिपोर्टर नसतो आणि पहिल्या दर्जाचा लेखक हा काही घरी पाळलेला कुत्रा
किंवा सरकशीत पायी ओढत सायकल चालवायला शिकवलेलं माकड नसतं. हा जो उद्वेग आला आहे आणि ते योग्य शब्दामध्ये आला आहे, याला फार महत्त्व आहे. वाचकांचा प्रतिसाद. तुम्ही पुस्तकात लिहिलं आहे, पुण्याच्याच एका बाईचं पत्र होतं. मोठ्या सुवाच्य अक्षरामध्ये तावभर लिहिलं होतं, मी पुस्तकं विकत घेते म्हणजे माझं वाचून झाल्यावर ती घरातल्या बाकीच्यांना आणि इतर ओळखीच्यांनाही वाचायला देत असते. याचमुळे मी नातीचरा विकत घेतलं. माझ्या घरातलं वातावरण बाळभोत साधं आहे. घरातले वडीलधारे आणि अविवाहित तरुण मुलं मुली यांच्या वाचनात हे पुस्तक येऊ नये असा कटू विचार मनात आला. त्या पुस्तकातून तरुण पिढीला काय बोध द्याल, काय ज्ञान मिळेल त्यांना. आणि बुलेट पॉईंट्समध्ये, लग्न टिकवता न आल्यानं व्यभिचार करणारी स्त्री, बेधुंद नशा करून पावसात केलेले अश्लील चाळे, विवाहित पुरुष दुसऱ्याच स्त्रीशी संबंध ठेवण्यात भूषण मानणं, की या अश्लील उघड वर्णनाची गरज होती का? हे वाचून तरुण मुलं मुली बिथरणार नाहीत का? हे पुस्तक अश्लीलतेची हीन पातळी गाठतं. या वर्णनाने तुम्हाला काय समाधान मिळतं? आणि मग सल्ला दिला होता, कृपा करून पुढील लिखाणामध्ये हे असं उघड सखोल वर्णन करू नये ही विनंती. पुस्तक विकत का घेतलं असं वाटतंय, असं तू लिहिलंस. त्यांनी पुस्तक विकत घेतलं होतं. आता त्यांचा अंदाज चुकला, त्याला इलाज नाही. पण त्यांनी लिहून कळवण्याचे कष्ट घेताना वेळही खर्च केला होता, तर उत्तर लिहिणं योग्यच होतं. म्हणून मग मी त्यांना लिहिलं असं म्हणून तू उत्तर दिलंस. मी अमुक एक वयोगट डोळ्यांसमोर ठेवून लिहित नाही. त्यामुळे तुमच्या घरामध्ये फक्त दासबोध आणि चांदोबाज असावेत असं मी कसं म्हणू? नाही, आणि ह्या बाबतीमध्ये ना मला आणखीन एक मुद्दा म्हणायचा आहे की मी जसं खाजगी अवकाशात ते लिहिलेलं आहे तसंच तुम्ही पण ते खाजगी अवकाशात वाचायचं आहे. तुम्ही जे अश्लील 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 असं म्हणताय, मुलंच जन्माला येणार नाहीत तुम्ही जर त्या क्रियेला अश्लील म्हटलं तर, आणि ते करायचं नाही म्हटलं तर. सगळी नियोग पद्धतीनेच मुलं जन्माला येतील. ती माणसं देवळात जाऊन तर करत नाहीयेत ना, ती त्यांच्या खाजगी अवकाशात करतायत. मी माझ्या खाजगी अवकाशात लिहितेय, तुम्ही तुमच्या खाजगी अवकाशात ते वाचायचंय. तिठ्ठ्यावर उभं राहून ह्याचं जाहीर वाचन करा असं तर नाही ना चाललेलं. आणि त्या बाईंचं आता त्यांनी बऱ्याच काळापूर्वी 20 वर्षापूर्वी लिहिलं होतं, पण 20 वर्षापूर्वी सुद्धा त्यांना जर असं वाटत असेल की त्यांच्या घरात त्यांनी आणलेलं पुस्तकच फक्त ती मुलं वाचतात, तर त्या अतिशय भाबड्या समजुतीत आहेत असं मला वाटतं. आजकालची मुलं काय करतात आणि कुठल्या वयोगटातली. मला त्याकडे लक्ष वेधायचं आहे की आत्ताच्या OTTच्या जमान्यामध्ये आणि विशेषतः जिथे सेक्स विषयक प्रदर्शन आणि अभिव्यक्ती इतकी सहज उपलब्ध आहे, तर आजच्या काळामध्ये तुझं लेखन जर आलं असतं तर अधिक जास्त सकारात्मक पद्धतीने स्वीकारलं गेलं असतं. मला हे थोडंसं लागतं. माझ्या कथांमधला सेक्स किंवा त्या माझ्या कथांमध्ये मी त्याचं जे हे केलेलं आहे ते, आणि OTT वरती सुद्धा काही जण जे करतायत ते आणि दुसरे करतायत ते, हे सगळं मला एका म्हणायचं फळीवर ऍक्सेप्टन्सकडे. ऍक्सेप्ट झालं ना. 9वी आवृत्ती आहे. मला माजगावकरांनीच सांगितलं की गेल्या 70 वर्षामध्ये कथासंग्रहांची 9वी आवृत्ती इतर कुठलीही नाही. कादंबरीची आहे, परंतु कथासंग्रह दुसऱ्या तिसऱ्या आवृत्तीच्या पुढे जात नाहीत कुठलेही. तुझी एकमेव कथा आहे की जी 9व्या आवृत्तीपर्यंत गेली, दोन्ही पुस्तकं. तर त्याचा अर्थच ती स्वीकारली गेली असं आहे ना. पण मला म्हणायचं आहे की ती योग्यच कारणासाठी स्वीकारली गेली अशातला भाग नाही. काही जणांनी कुतूहल म्हणूनही घेतलं असेल, ती निराळी गोष्ट. मला म्हणायचंय OTT वरती जे काय असतं त्यातलं सुद्धा काही काही अत्यंत वेगळ्या कारणांसाठी तिथे असतं. खरंय. तर त्याच्यामुळे त्याबद्दल आपण बोलतच नाही आहोत. तर त्यामुळे ते आणि माझ्या कथांमधलं जे काही सेक्स आलं, मी तुला मगाशी म्हटलं तसं की त्या सेक्स फॉर द सेक ऑफ असणं नाही, आणि त्या सेक्स मार्क्सच्या हजारो ज्या प्रेरणा आहेत त्यातल्या कित्येक प्रेरणा ह्या मी तपासलेल्या आहेत. करेक्ट. आणि म्हणून प्रत्येक वेळेला माझ्या कथांमधलं सेक्स हे ब्युटिफाईड सेक्स नाहीये. ॲब्सोल्युटली. म्हणून मी त्या दुसऱ्या एका माणसाला, ज्याने मला सांगितलं होतं तुम्ही ज्ञानेश्वरी वाचा, त्याच्यात किती सुंदर शृंगार आहे, तुमच्या ह्या कथेतली ही बाई तिच्याबद्दलचं वाचलं की किळस येते. मी म्हटलं येते ना, मला तिचं वाचून किळसच यावी हे अभिप्रेत आहे. ते वेगळ्या प्रेरणेनेच केलेलं आहे. ती चिडलेली बाई आहे, तिला तिच्या नवऱ्याने ती नाटक करते म्हणून आणि लोकप्रिय झाली म्हणून इन्सिक्युरिटीतनं दुसऱ्या बाईशी काहीतरी सुरू केलं आणि तिला टाकलं, तू नाटक तरी कर नाहीतर लग्न तरी ठेव, असे पर्याय दिले. त्याच्यानंतर ती बिथरली आणि त्याच्यानंतर तिला असं लक्षात आलं की आपण त्याला धडा शिकवायचा म्हणून आता आपल्यामध्ये जे शारीरिक मोहक आहे ते वापरावं, या प्रेरणेतनं ती ते करतेय.
त्याच्यामुळे ती ते हिडीसपणानेच करतेय, तर त्याच्यामुळे त्याला किळसच येणार आहे. ते तुमच्या शृंगारिक अपेक्षांसाठी लिहिलेलं नाही आहे. तुम्ही मला काय लिहायचं हे सांगू शकत नाही, हे वाचकाने नाही सांगायचं. हे मी त्यांना लिहिलं. मी म्हटलं तुम्हाला पाणी हवंय ना, तुम्ही नदीवर जा. तुम्हाला बियर हवी आहे का, तर बियर बारमध्ये जा. नदीवर जाऊन हे काय पाणीच आहे, याला काय, हे बियर पाहिजे होती, हे नाही बरोबर. असं मी त्यांना सांगितलं की तुमची बियरची अपेक्षा चूक आहे का बरोबर आहे हे मी ठरवणार नाही, पण कुठून कुठली अपेक्षा करायची हे मात्र तुम्ही जरा विचार करून ठरवलं पाहिजे. म्हणजे असं म्हणता येईल का, समजा ही पुस्तकं आत्ता लिहिली आहेत, सुरुवात केली आहे, हंसा केला आत्ता येतं आहे, किंवा आंधळाच्या गाई आत्ता आलं आहे, किंवा आठवी आवृत्ती आत्ता आली आहे, आणि तीच बाई जिने पत्र लिहून पाठवलं होतं, अशाही वेळेला या बाईने पत्र पाठवलं असतं का? कारण एक स्त्री लेखिका असं काही म्हणती आहे, असं म्हणायचं आहे का? स्त्री लेखक म्हणून तो मुद्दाच निराळा आहे. मला म्हणायचं आहे की त्या बाईंचं कुठल्या तऱ्हेने त्यांच्या एकूण नजरियेमध्ये बदल झाला हे मी आत्ता अंदाज करून सांगू नाही शकत. फक्त काय होतं की त्या आजही OTT कदाचित बघत नसतील, किंवा आज आता त्यांची मुलं मोठी झाली असतील 20 वर्षांनी आणखी, त्यामुळे ते जुमानत नसतील आणि ते बघत असतील, परंतु त्या आजही नेटफ्लिक्सवर काय दाखवतात ते बघत नसतील, हेही शक्य आहे. आता त्याच काळामध्ये दुसरी माणसंही होती की जी माझी पुस्तकंही त्यांना भावत होती, त्यातला प्रामाणिकपणा त्यांना भिडत होता, आणि आजही कित्येक लोक असे आहेत की ज्यांना ते नाही आवडणार. मी अशी विभागणी करणार नाही की तो काळ आणि आज काळ, आजचा काळ. मी अशी विभागणी करेन की काही माणसं आणि काही माणसं, असं मला म्हणायचं. ओके ओके. काही माणसं उन्नयन झालेली आहेत आणि काही माणसं नाही आहेत आजच्या काळात सुद्धा. डन दॅट बीन देर या पुस्तकानंतर एकूण साहित्याबद्दलचं असेल, इतर घटकांबद्दलचं असेल, एक शहाणीव त्यानिमित्ताने जी व्यक्त होते ती अतिशय महत्त्वाची आहे. हा आनंद, ही शहाणीव तू आम्हाला देतेस, दिली आहेस, त्यासाठी खूप आम्ही तुझे आभारी आहोत. मेघनाची अशीच एक जबरदस्त बंडखोरी व्यक्त करणारी कविता आहे. त्यातला बंडखोरीचा भाग मी वाचणार आहे, आणि ती बंडखोरी का आली याचा भाग पुढे आहे, तो मी आता वेळेअभावी वाचणार नाही आहे. मी नाही झाला तुझी बायको होणार, झाले तुझी बायको तर काय म्हणशील? काढ कपडे, ढाळ चवऱ्या, हो माझी चिअर लीडर. हट हट, झट से निकल, पतली गले से फटाफट. चिअर लीडर व्हायला अडलंय माझं खेटर. मारीन मीच एक नाही 4 चौके 6 सिक्सर. तेव्हा तू कुठे स्टेडियमात पण नसणार. मी नाही साला तुझी बायको होणार. काय म्हणतोस, मी तुझी शिडी? जमिनीत पाय रोवून उभी राहणार, आणि नुसतं काय तू वरवर चढणार. तू इंद्रधनुष्य रापणार आकाशातलं, आणि मी आड्यावरची वटवागळं मोजणार. हे नाही गड्या जमणार, मी नाही तुझी बायको होणार. काय बोललास? तू जेवशील तेव्हा मी वारा घालू, तू झोपशील तेव्हा मी गोट्या तोलू. काय म्हणालास? तू नांगरशील आणि मी भाकरी भाजू, तू लढशील आणि मी भांडी घासू. तू टपटप घोड्यावरून येशील आणि माझी तासम तासाची रांगोळी खुराखाली घेशील. तुझ्या सोयीचा हा मामला, पण मी हळू नाही बोंबलणार. साला मी नाही तुझी बायको होणार. काय म्हणतोस? त्या आईला चर्चा करून का कुठं पोरं होतात? एक दिवस आई व्हायचंच की ग तुला. हो तर आई व्हायचंच आहे की मला, पण त्यासाठी बाज हवला. तुझीच पोरं रे कशाला, तुझ्यासारखीच व्हायला. एक सांग मला, कुंभाराची का नकोत, चांभाराची का नकोत, मारा बामणाची, परभ्या पाटलाची, पारशा किरिस्तावाची, जैना मुसलमानाची का नकोत? हो तर कोण बरा बाप भेटला माझ्या पोरासाठी तर आई व्हायचं आहे की मला, पण कोण बरा आणि कोण बुरा ते मी ठरवणार. आणि आईच्यान सांगते, सगळ्या जगाची भले झाले आई, तरी तुझी बायको नाही होणार. माणसाच्या जगण्याकडे जे आपण आरपार पाहणं आहे, ती जी एक भेदक नजर लेखक म्हणून तुझ्याकडे आहे. स्वतःचं आयुष्य तपास, स्वतःचं पण जगणं चालूच आहे, स्वतःही अनुभवतोय. असं नाही की आपलं 5वं-6वं आयुष्य आहे. अशा सगळ्या सारीपाटावरती एक लेखक म्हणून वाटचाल करत असताना कुतूहलानं ते जग अनुभवणं, वाचक असेल, समीक्षक असेल, प्रकाशक असेल, आणि स्वतःचं एक एक्सप्रेशन देणं, स्वबळावर देणं, त्याच्यामध्ये कॉन्फिडन्स असणं, कॉम्प्रोमाइज नसणं कुठल्याही प्रकारचा, आणि स्वतःच्या भूमिकेवर ठाम असणं, हे मोठं काम तुझ्या साहित्यातनं झालं आहे. आणि ही शहाणीव किंवा हे जे एक आत्मभान या निमित्ताने वाचकाला किंवा एका स्त्रीला नकळतपणे देणं होतं आहे,
ते फार महत्त्वाचं आहे. आणि हे असंच काम पुरुषालाही. पुरुषालाही तर मला असं वाटतं असंच काम तुझ्या हातून अनेक वर्ष घडू देत. आणि तू जसं म्हणालीस की पहिली भरारी, दुसरी भरारी, तशा अनेक भराऱ्या तुझ्या यानिमित्त घेतल्या जाऊ देत साहित्य विश्वामध्ये. तू पॉईंट ऑफ व्ह्यूसाठी वेळ दिलास त्यासाठी खूप खूप आभार. धन्यवाद. माझ्याही आनंदाचा हा भाग होता. धन्यवाद.